प्रसन्न रेषा मिश्किल रेषा शिदंच्याच रेषा प्रणाम अमुचा तुझला जाची रेषा हीच भाषा. नमस्कार. आम्हा सर्वांतर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज शीद शंभरी निमित्त हा जो कार्यक्रम आहे तो शीद कला आणि कल्पना असा विषय घेतलेला आहे. मुळात व्यंगचित्रकला ही जी आहे ती फक्त कला नसते, तर त्याला एक कल्पनेची खूप मोठी जोड असावी लागते. ही कम्युनिकेशन आर्ट आहे आणि तुमची एखादी कल्पना असेल ते तुम्ही चित्रातनं कम्युनिकेट करत असता. आणि हा शीदंनी जो प्रवास केलेला आहे तो जवळजवळ 75 वर्षापेक्षा जास्त आहे हा व्यंगचित्रकलेचा. आणि एवढे काळ व्यंगचित्र करून अजूनही जी 1952, 53, 54 सालची चित्रही आपल्याला आठवतात, पुन्हा पुन्हा पावेशी वाटतात. याचं काहीतरी कारण असणार. खरं एकतर शीदंचा जो चित्रकलेचा पाया आहे तो खूप पक्का आहे. कारण आपण एक बघतो, कला आणि कल्पना जेव्हा मी म्हटलं तर आपण अनेकदा बघतो की एखाद्या चित्रकाराची कल्पना चांगली असते पण कलेच्या माध्यमातनं तेवढ्या प्रभावीपणे तो मांडू शकला नाही, तर ती तात्पुरती एक आवडली म्हणून राहू शकते पण ती दीर्घकाळ आपल्यावर राज्य करत नाही. किंवा एखादा चित्रकार म्हणून चांगला असतो, व्यंगचित्रकार म्हणून, तो इलस्ट्रेटर या पातळीवर राहतो, हास्यचित्रकार किंवा व्यंगचित्रकार असा होत नाही. शीदंमध्ये हे दोन्ही गुण अगदी बॅलन्स्ड असे आपल्याला बघायला मिळतात. आणि ह्याचं कारण त्यांचं जो पाया आहे चित्रकलेचा, म्हणजे त्यांचं एक नेहमी त्यांच्या भाषणात येणारं एक वाक्य आहे की व्यंगचित्रकलेचा रस्ता हा चित्रकलेतून जातो. तर त्याच अनुषंगाने मी आज इथे असलेले प्रख्यात चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी हे स्वतः अनेक वर्ष मासिकांची, पुस्तकांची मुखपृष्ठ, इलस्ट्रेशन्स, आतली चित्र आणि शिवाय पेंटिंग्जही, असा एक प्रदीर्घ अनुभव असलेले आणि नावाजलेले चित्रकार आहेत. तर चंद्रमोहन, मला विचारायला आवडेल की एक चित्रकार म्हणून तू शीदंच्या हास्यचित्रांकडे, त्यातल्या चित्रकारितेकडे कसं बघतोस? नमस्कार. आवाज येत आहे ना माझा? मला असं वाटतं की मी असं मुद्दाम वेगळी व्यंगचित्रकला किंवा हास्यचित्रकला असं म्हणून फडणवीसांच्या चित्राकडे कधी बघितलं नाही. ती मुख्यतः चित्र आहेत असं मला वाटतं. म्हणजे मुख्य घटक त्यातला चित्र हा मुख्य आणि महत्त्वाचा घटक आहे. मला असं वाटतं की ही एक बोली आहे. हास्यचित्र ही एक त्यांची बोली, या संपूर्ण चित्रकलेची जी भाषा आहे, मी स्वतःला ती एक वेगळी भाषा मानतो. चित्रकला ही एक स्वतंत्र वेगळी भाषा आहे, ती तुम्हाला शिकावी लागते. म्हणजे व्यक्त करणाऱ्याला त्याला आणखीन तपशिलात त्याचा अभ्यास करावा लागतो, पण बघणाऱ्याकडे पण तेवढी जबाबदारी आहे. आणि या अर्थाने मला असं वाटतं की फडणवीस म्हणतात ते बरोबर होते. खरं तर म्हणजे मला इथे सरवट्यांची आठवण येते आहे. वसंत सरवटे नेहमी असं म्हणत असत की व्यंगचित्रकलेला पेंटिंगचा किंवा फाईन आर्टचा दर्जा मिळायला हवा. तर माझं म्हणणं असं की तो मिळायला कशाला हवा आहे, तो आहेच. तर हा खूप मोठा विषय आहे. मुळात असं आहे की तू मगाशी म्हणालात तसं की नुसती एखादी कल्पना सुचवून एखाद्या वेळेला तुम्ही काहीतरी विनोद करणं, एखाद्या वेळेला काहीतरी चित्र काढणं हे ठीक असतं, पण एकूणच ही वृत्ती जोपासणं,
चित्रकाराची म्हणून एक काहीतरी वृत्ती असते, त्याची एक वेगळी नजर असते. आणि या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं निरीक्षण सतत आपल्या कामातनं मांडणं, याला एक विशेष प्रकारचा अभ्यास लागतो. म्हणजे भाषेचा आणि विचारांचा हे इतर एक वैचारिक पातळी तुमची तर लागतेच लागते, पण व्यक्त करताना आपल्याला ज्या भाषेत बोलायचं आहे, म्हणजे उदाहरणार्थ चित्रकला, तर ही ह्या विशिष्ट बोलीमध्ये बोलायचं, त्या बोलीचा अभ्यास करायला लागेल. तर चित्रकलेचे जे अनेक पैलू आहेत, म्हणजे अगदी मला तांत्रिक गोष्टींवर खूप बोलावंसं वाटतं आहे, कारण की वैचारिक पातळीवर बोलणं होतं होईलसुद्धा. पण साधा रेषेचा दर्जा नावाची काहीतरी गोष्ट आहे. तर आपली रेषा ओळखणं, माझं म्हणणं काय आहे आणि मला कोणत्या भाषेत बोलायचं आहे. प्रत्येकाशी बोलताना वेगवेगळ्या भाषेत आपल्याला बोलावं लागतं. हे जसं आहे तसं चित्रकलेच्या बाबतीतही मला असं वाटतं की आपण स्वतःला ओळखणं, स्वतःच्या रेषेचा पोत काय आहे, स्वतःच्या रेषेचा दर्जा काय आहे, आणि त्यातनं मला काय व्यक्त करायचं आहे, किंवा उलटं मला जे व्यक्त करायचं आहे ते व्यक्त माझ्या रेषेतनं होणार आहे की नाही, की मला त्यासाठी आणखीन काय वेगळं काम करावं लागेल, वेगळा काय अभ्यास करावा लागेल का. त्यानंतर अगदी चित्रकलेचे जे साधी मूलतत्व आहेत, मी बघितलं फडणीसांच्या चित्रामध्ये मला कॉम्पोजिशन हा महत्त्वाचा घटक वाटतो. तर काल प्रशांतनी या गोष्टी सांगितल्या की त्याच्याही पुढे जाऊन मला असं वाटलं की साधं कॉम्पोजिशन हा वेगळा विषय असायचं कारण नाही आहे, पण त्याच्याबद्दल विचार व्हायला पाहिजे. म्हणजे विभागणी जी आहे की नाही, घटकांची विभागणी, खूप तांत्रिक गोष्टी बोलतोय मी या, पण या महत्त्वाच्या आहेत. या महत्त्वाच्या आहेत कारण की चित्रकारांनी या गोष्टीचा विचार करायला हवा. नुसतं काहीतरी रेषामधनं काहीतरी निर्माण होतं आहे आणि पोचतं आहे आणि थोडंसं हास्य निर्माण होते किंवा भावना व्यक्त होत आहेत, हे ठीक आहे एका पातळीपर्यंत. पण त्याची एक ठराविक उंची गाठायची असेल तर मला वाटतं की ह्या ज्या सगळ्या गोष्टी, म्हणजे मी जर काल हसरी गॅलरीचं त्यांचं अक्षर पाहिलं फडणीसांचं, तर मला वाटतं की याचं एक सुंदर फॉन्ट तयार होईल. म्हणजे त्यांच्या, आणि मला आणखीन विशेष वाटलं की त्यांनी त्यांच्या चित्राला साजेशी अक्षरं केली. म्हणजे काहीतरी चित्र एक वेगळ्या काहीतरी वक्तव्य करतं आहे आणि अक्षर काहीतरी वेगळंच बोलतं आहे, असा प्रकार फडणीसांनी केला नाही. त्याकडे विशेष लक्ष दिलं. कारण मला नेहमीच असं वाटतं की कमर्शियल आर्टमध्ये पण त्यांनी भरपूर काम केलं आहे, ॲडव्हर्टायझिंगसाठी आणि या गोष्टींसाठी खूप त्यांनी काम केलं आहे. तर हसरी गॅलरीचं लोक तुम्ही मुद्दाम खरं या दृष्टीने न्याहाळला तर लक्षात येईल तुमच्या. म्हणजे काल रात्री मला असं वाटलं पण होतं की यातली जरा बाकीची अक्षरं करावीत, म्हणजे आकार उकार त्याचे स्वल्पविराम, या सगळ्या गोष्टींचा फडणीसांनी विशेष अभ्यास केला आहे. म्हणजे मला सरवट्यांच्या बाबतीतही असंच मला वाटतं की सरवट्यांचं अक्षर म्हणून एक त्याला एक विशिष्ट व्यक्तिमत्व आहे. आणि दुसरी गोष्ट नेहमीच जी आपण विसरतो की तुम्ही जसे असतात तशी तुमची चित्र असतात. म्हणजे फडणीसांचं जे कॅरेक्टर आहे, फडणीसांचं व्यक्तिमत्व त्यांच्या चित्रामध्ये, त्यांच्या कलर स्कीममध्ये, त्यांच्या रंगाच्या लेपनामध्ये, आता रंगलेपन हा खूप जुनाट शब्द वाटेल, पण ही जी एक ट्रीटमेंट देण्याची पद्धत आहे ना त्यांची, ती मला खूप भावते. मला असं वाटतं की आता पुन्हा विचार, मी आज संगणकावर खूप काम करतो, त्यामुळे मला असं वाटतं की काय फरक आहे. मला असं सतत असं तपासून बघायची सवय आहे. फडणीसांनी पोस्टर कलरमध्ये खूप काम केलं आहे. पूर्वीच्या काळी पोस्टर कलर शिवाय दुसरं माध्यमच नव्हतं. त्याच्यामुळे त्याला जे एक सपाट लेपनाची एक जी पद्धत आहे ना त्यांची, ती आजही त्यांच्या, सपाट म्हणजे वाईट असं नाही आहे बरं का, ती एक तंत्र आहे. म्हणजे लोकांना सपाट म्हणजे काहीतरी फ्लॅट असं नाही आहे, एका वेगळ्या अर्थाने ते फ्लॅट आहे. तर आणि दुसरी गोष्ट मला फडणीसांच्या रेषेबद्दलही असं वाटतं की खूप गोष्टी आहेत. हल्ली मुलं चित्र काढतात तर प्रपोर्शन ही जी गोष्ट आहे ना, म्हणजे रेषेचं कागदाच्या आकाराशी असलेलं प्रमाण,
म्हणजे याचा अभ्यास करावा लागतो चित्रकारांना. असं घेतलं कागद आणि चित्र काढून टाकलं असं नसतं. तर मला असं वाटतं की आता तर काय A4 आणि याच्या पलीकडे जात नाहीत मुलं फारसं, किंवा कम्प्युटरवर पिक्सेलवर आधारित सगळं असल्यामुळे आपल्या पेनमधनं ज्या जाडीची रेष उमटणार आहे त्याचा आणि माझ्या मनातला जो कंटेंट आहे त्याचं काही रिलेशन आहे की नाही, त्याचं नातं जुळतं की नाही, याचा विचारसुद्धा माझ्या मते फडणीसांसारख्या मंडळींनी खूप केला. म्हणजे सरवट्यांची लाईन म्हटलं जातं, म्हणजे खूप खूप गैरसमज आहेत लाईनविषयी, ते या सगळ्या लोकांनी खोडून काढले. काहीतरी बोल्ड आणि असं जोरात ब्रश मारलं की ग्रेट लाईन, बळकट लाईन वगैरे असं काहीतरी म्हटलं जातं. तर असं काही नाही आहे. मला वाटतं आपली लाईन ही आपली असते. सरवट्यांची रेषा त्या अर्थाने थोडीशी अशक्त असं मानता येईल, पण थोडीशी तुटक अशी जी रेषा आहे सरवट्यांची, त्याला नावं ठेवली जायची पूर्वी. म्हणजे पेंटर लोक त्याला नावं ठेवतात की काय तुमची रेषा लुकडी आहे. अरे त्याचा काही संबंध नसतो. मला वाटतं की त्या रेषेतनं सरवटे निर्माण काय करतात, किंवा ती रेष माझी आहे, टेढा आहे पर मेरा आहे म्हणतात तसं फडणीसांची रेष स्वतंत्र वेगळी आहे, किंचितशी जाड आहे. आणि किंचितशा जाड रेषेमध्ये छोटी छोटी एक्सप्रेशन्स व्यक्त करणं किंचित अवघडही असतं. 2 रेषांमधली स्पेस कमी होते, पण ती त्यांची लाईन आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या खूप मोठ्या गोष्टी आहेत आणि या फडणीसांनी खूप आमच्यासमोर ठेवल्या. मला तर असं वाटतं की एक मोठं विद्यापीठ आहे 100 वर्ष वयाचं. आणि आपण सगळं त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे. वाईट एवढंच वाटते, तेही स्पष्ट बोलून टाकतो, की आपल्या आजूबाजूला पुण्यामध्ये खूप आर्ट कॉलेजेस आहेत. एकाही आर्ट कॉलेजला असं वाटलं नाही की त्या 3 दिवस कॉलेजला सुट्टी द्यावी आणि इथे फडणीसांचा महोत्सव आहे, तिथं आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना इथे काहीतरी येऊन बळबळ का होईना येऊन बसवावं. हे असं कोणालाही वाटलं नाही. स्पॉन्सर करणारे लोक, धनाढ्य लोकांनी स्पॉन्सर केलं आहे, पण आर्ट कॉलेजला हे काय अवघड नव्हतं. तर हे संपूर्ण खरं म्हणजे सगळं भरायला पाहिजे आहे. पण केवळ रसिक आहे त्यांच्या जीवावर हे सगळं चाललं आहे. काल प्रशांतनी सांगितलं तसं पलंगाखाली चित्र ठेवण्याची आपली संस्कृती, म्हणजे इकडे काहीतरी शहराच्या मध्यभागी काहीतरी एका 100 वर्षे वयाच्या मनुष्याचं काहीतरी एक कामाचं एक काय, त्यांचं काय एक हा काही खाजगी समारंभ नाही आहे. ते त्यांचं ते जेवणाचे कार्यक्रम करतील घरी, पण त्यांच्या कलेचा संबंध आहे ना हा. मला वाटतं की त्यांच्या कलेविषयी काहीतरी 4 लोक येऊन ते बोलणार आहेत, काहीतरी त्यांची चित्र बघणार. या गोष्टीचं कोणालाच काही वाटू नये याचं मला खूप वाईट वाटतं. अगदीच हा, म्हणजे विषाद वाटतो, काय खिन्नता येते, काय म्हणजे म्हणाल ते. तर असं सगळं आहे. हो, खरं आहे हे. म्हणजे हा वारंवार आम्हाला अनुभव येतो. अगदी कॉलेजेसना सांगून सुद्धा हेच आम्हाला बघायला मिळतं. आता तू शिदनची रेषा आणि फडणीसांची रेषा याच्यात बोललं, त्याच्यावर एक आठवलं की असं म्हटलं जायचं की सरवट्यांची रेषा, आणि तर सरवटींची रेषा बारीक पण प्रकृती चांगली जाडजूड होती, आणि शिदनची रेषा जाड पण. तर असा एक गमतीत बोललं यायचं. ह्या चित्रांबद्दलच एक चित्रकार या नात्याने मी जेव्हा बघतो, मी जेव्हा ॲनिमेशन शिकत होतो तर वॉल्ट डिस्नेची एक काही प्रिन्सिपल्स ठरली होती. वॉल्ट डिस्ने एवढा ग्रेट का होता, त्यांनी ॲनिमेशनची काही प्रिन्सिपल्स ठरली होती. त्यात एक स्टेजिंग हे प्रिन्सिपल होतं. आणि स्टेजिंग म्हणजे काय की तुम्ही तुमचं चित्र जे मेन फिगर आहे ती पूर्ण ब्लॅक केली, शॅडो सिलेआउटमध्ये तुम्ही बघितली तरी ॲक्शन क्लिअर दिसली पाहिजे. तुम्ही आता शिदनची इथली चित्र बघा, ती पूर्ण ब्लॅक केली तरी तुम्हाला ॲक्शन क्लिअर दिसेल. म्हणजे कुठलंही, अगदी इथे अनेक चित्र आहेत, तुम्ही लगेच व्हिज्युअलाइज करू शकता. तर हे खूप महत्त्वाचं जे डिस्नीच्या अनेक आर्टिस्टनी मिळून जे बनवलं होतं ते शिदनच्या चित्रात आधीपासूनच दिसत होतं. हे खूप महत्त्वाचं वाटलं मला.
शिदनचा जो प्रवास आहे 75 वर्ष हे आहे आणि त्यांचं पहिलं मुखपृष्ठ जे आहे ते 51 साली आलं. 52 साली त्यांचा जो अतिशय गाजलेलं दिवाळी अंकावरचं मोहिनीच्या, तर ती ही मोहिनी 52 साली जी सुरू झाली ती अजूनही रसिकांच्या मनावर आहे. पण जेव्हा शिद काम करायला लागले होते, कमर्शियल काम, इलस्ट्रेशन वगैरे, त्यांनी रिअलिस्टिक पण खूप चांगली इलस्ट्रेशन्स केली आहेत. पण त्यावेळी सर्व चित्रकारांवर एक मोठा प्रभाव होता तो दीनानाथ दलाल यांचा. आणि मी अगदी सरवटे काय, शिद काय, हे सगळे त्या प्रभावात होतेच सुरुवातीला. आणि दुसरं एक होतं की त्या काळात जी मासिकं होती त्याची मुखपृष्ठ सर्वसाधारणपणे लल्लांच्या चित्रांनी नटलेली असायची. फार फार तर देवादिकांचं चित्र, मुळगावकर वगैरे त्यांचे कृष्ण, राधाकृष्ण वगैरे असे असायचे. तर हे जे हा पूर्ण जो ट्रेंड बदलला तो मोहिनीच्या त्या एका मुखपृष्ठामुळे. आणि मला वाटतं त्याचे परिणाम नंतर जे प्रयोग झाले दिवाळी अंकांच्या कव्हर्समध्ये किंवा जनरलच आपल्या मासिकांच्या कव्हर्समध्ये, तर मला मंगलाताईंना विचारायला आवडेल. मुळात मंगलाताईंनी किर्लोस्कर, स्त्री, मनोहर याच्यात अनेक वर्ष संपादकीय विभागात काम केले. त्याच्यानंतर स्वतः विपुल लेखन केले. उत्तम विनोदी लेखिका आहेत. झुळुके सदर आपल्या अनेकांना माहितीच आहे. आणि संपादकीय कामाचा म्हणजे त्या व्यतिरिक्तही किर्लोस्कर, स्त्री, मनोहर या व्यतिरिक्तही संपादकीय कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. तर हे जे आहे यात म्हणजे जेव्हा पहिलं जे आलं मुखपृष्ठ, यात संपादकांचाही खूप मोठा हात आहे. अर्थात तेवढा चित्रकार दमदार होता म्हणूनच तो प्रयोग यशस्वी झाला. तर ह्या संपूर्ण कारकिर्दीबद्दल, कव्हर आणि याबद्दल तुम्हाला काय म्हणायला आवडेल? नमस्कार. शिद फडणीसांच्या संबंधात किंवा त्यांच्यासमोर बोलताना मला आठवत नाही असं म्हणणं हा गुन्हा आहे. पण तरी मी काही गोष्टी लिहून आणलेल्या आहेत, कारण खरंच काही वेळा मला हे आठवत नाही. दुसरा, आत्ता वारंवार सरवट्यांचा उल्लेख होतो आहे आणि पार्ल्याला मी सरवट्यांच्या घराच्या जवळ राहत होते आणि खूपदा मधल्या सुट्टीत सरवट्यांच्या खिडकीला नाक लावून आतमध्ये चालू असलेली त्यांची चित्रं आम्ही बघायचो. म्हणजे आम्हाला रंगांची भाषा कळत नव्हती, आम्ही शब्दाची भाषावालेच, पण कुतूहल असायचं की अरे काल हे असं होतं, आज असं झालं आहे. तर ती बिल्डिंग, ती खिडकी आणि त्या गजाला नाक लावून नाकाला केलेलं काळं वगैरे मला चांगलंच आठवतं आहे. हा जो आता मासिकांच्या विषयीचा सगळा मुद्दा आहे, तर त्याच्याविषयी रेषाटने ह्या पुस्तकामध्ये फडणीसांनी व्यवस्थित सगळा इतिहास तो लिहून ठेवलेला आहे. आणि मी गेले 2 दिवस ते पुस्तक इमानाने खूपदा वाचलेलं आहे. त्याच्यामुळे त्यातले 2-4 संदर्भ मी सांगते. आणि एकूण एखाद्या संपादकाने एखाद्या होतकरू कलावंताची पाठराखण कशी करावी, हे जे त्या काळात घडलं ते आज किती दुर्मिळ आहे. म्हणजे जसं हे म्हणाले की विद्यार्थी हजर राहत नाहीत, ही एक बाजू बरोबर आहे, त्याचा सामाजिक विषय आत्ता करायचा नाही. पण अशी निरपेक्ष पाठराखण करणारी माणसंसुद्धा कलाकारांना किती मिळतात, हा पण आधुनिक काळातला एक गंभीर प्रश्न आहे असं मला वाटतं. फडणीसांच्या विषयी, मुखपृष्ठाविषयी सांगायचं तर 1945 साली त्यांचं पहिलं व्यंगचित्र प्रसिद्ध झालेलं आहे. आणि आताची मुंबईतील बिऱ्हाडे वगैरे असं काहीतरी ते नाव आहे. म्हणजे मुंबईला 10 बाय 10च्या खोलीत, कारण ते भोज, बेळगाव, कोल्हापूरहून आलेले, तिथे मोठी घरं पाहिली असणार. आणि मुंबईच्या एका खोलीमध्ये जमिनीवर, भिंतीवर, छतावर असं खूप सामान कसं वगैरे असं ते चित्र त्यांनी काढलेलं होतं. म्हणजे 45 साल म्हणजे वयाच्या 20व्या वर्षापासून व्यंगचित्रकलेचं आकर्षण आहे किंवा काही त्यांना करायचं आहे असं दिसतं. 1949 साली ते GD आर्टचं शिक्षण त्यांनी मुंबईमध्ये पुरं केलं. तोपर्यंत
त्यांचा सहसा कल कोल्हापूरमुळे आणि इलस्ट्रेशन या विषयात ते विशेष चांगलं काम करतायत असं महाविद्यालयात वारंवार त्यांच्या प्राध्यापकांनी त्यांना सांगितलं. त्याच्यामुळे ते असे आडवाटेला जाऊन व्यंगचित्रात शिरतील अशी काहीच शक्यता नव्हती. त्यांनी साफसुथरी पोर्ट्रेट्स करावीत, पेंटिंग्स करावीत अशीच त्यांच्याकडून सगळ्यांची अपेक्षा होती. ते जी मुखपृष्ठ बघत असतील त्या काळातली, किंवा खरं सांगायचं तर माझ्या बालपणी मी जी मुखपृष्ठ मराठी मासिकांची किंवा पुस्तकांची पाहिली ती पुष्कळदा देखणी आणि उत्सवी असत. म्हणजे ह्यांनी जे देवादिकांचा उल्लेख केला त्यात सरळ सरळ उत्सवी भाग आहे की तो देव किती नटलेला असावा वगैरे असे मुद्दे त्याच्यात त्या काळात येत असत. आणि मग दलाल, मुळगावकर, पंडित या साधारण 3 शाखा आमच्यासारख्यांना दिसत होत्या की दलालांची मुखपृष्ठ साधारण अशी अशी असतील, मुळगावकरांच्या तशी असतील वगैरे. ह्या सगळ्यापेक्षा वेगळी वाट आपण चालावी हे फडणीसांना कसं वाटलं असेल. कारण त्या रेषाटनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की व्यंगचित्र करून उदरनिर्वाह थोडाच होणार आहे. त्याच्यामुळे घरामध्ये त्याला फार प्रोत्साहन किंवा पाठिंबा आहे असं नाही, जो कदाचित आजच्याही काळात काहींना प्रश्न तो पडत असू शकेल. पण आता ह्यातून आपण काय करू शकतो, सरळ चित्र काढायच्या ऐवजी मी जरा वाकड्या वाटेला गेलो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी हंसच्या विनोद विशेषांकासाठी चित्र केलं. पहिलं मुखपृष्ठ त्यांचं आहे ते दिवाळी अंकाचं नाही आहे, ते विनोद विशेषांकाचं आहे. म्हणजे नकळत त्यांचा विनोदाच्या दिशेने ते नेलेलंच आहे. ते चित्र त्यांनी सहज काढून रफ म्हणून अंतरकरांना पाठवलं. त्यावेळी ते मुखपृष्ठ होईल त्यांना माहीत नव्हतं, ते वर्षभर पडून होतं. हा सगळा इतिहास त्यात आहे. अंतरकरांनी त्यांना नंतर पत्रांनी, बरं हे सगळं टपालानी, कोल्हापूर, मुंबई काय गती असेल तेव्हाची, त्यांनी त्यांना सांगितलं की हे दुरंगी करून पाठवा. मग ते दुरंगी करून पाठवलं. पुन्हा 5-6 महिने गेले आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं 3 रंगी करा आणि ब्लॉकचा खर्च जास्त होऊ नये म्हणून फार मोठं मात्र करू नका अशी त्यांनी त्यांना सूचना केली. आणि मग ते मुखपृष्ठ त्यावर्षी जून 51 विनोद विशेषांक हंसचा ह्याच्यामध्ये ते छापलं गेलं. दिवाळी अंकासाठी करायचं हे सुद्धा त्यावेळी काही ठरलेलं नव्हतं. पण त्यांना अंतरकरांसारखी व्यक्ती भेटली आणि अंतरकरांनी त्यांना असं म्हणे त्यावेळी लिहिलं की पुढे मागे दरमहा अशी चित्र काढण्याची तयारी ठेवा. म्हणजे त्यांच्यातलं सगळं गुणवैशिष्ट्य अंतरकरांनी ओळखलं आणि फडणीस प्रत्येक मुलाखतीत ते नेहमी आवर्जून व्यक्तही करतात की अंतरकर त्यावेळी नसते तर मी आज नसतो असं म्हणायला. आता त्या काळामध्ये जे काही त्यांचं पहिलं मुखपृष्ठ ते आत्ता इथे आहे सुद्धा की बाईच्या साडीच्या पदरावर मांजराची चित्र आहेत आणि पुरुषाच्या शर्टावर उंदीर आहेत आणि बस स्टॉपला ते दोघं उभे आहेत वगैरे. मी एकदा फडणीसांना म्हटलं होतं की त्यानंतर तुम्ही कधीच स्टॉप मात्र केलं नाहीत आणि तुम्ही फार वेगाने पुढे सरकत गेलात. सरवट्यांच्याविषयी उल्लेख झाला म्हणून एक केवळ विधान करते आहे की पुष्कळ वर्षापूर्वी मी कुठेतरी असं लिहिलं होतं की 60-70च्या दशकांमध्ये मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या रसिकतेसाठी फडणीस, सरवटे आणि पु ल हे त्यांच्या रसिकतेचे ब्रह्मा विष्णू महेश होते. असं एक मी विधान केलं होतं आणि त्यावर अर्थात काहींनी जोडलंही होतं. पण ते ठीक आहे. मला असंच आठवतं की आम्ही ह्या तिघांना शोधत होतो, आम्ही मासिकाचे वाचक असताना, आणि आम्हाला करमणूक म्हणजे हे असं आमच्या मनात त्या काळात अगदी पक्कं असं बसलेलं होतं. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जेव्हा हे कार्टूनचं मुखपृष्ठ आलं पहिलं, मोहिनी दिवाळी अंक, जे आता 73व्यांदा यंदा येणार आहे, तर विक्रेत्यांनी फार प्रतिकूल प्रतिक्रिया दिली की अशा मुखपृष्ठाचं कोण विकत घेणार. म्हणजे निर्णायक शक्तीमध्ये विक्रेता किती महत्त्वाचा असतो हेही आणि त्या काळातही त्यातून सिद्ध झालेलं आहे. पण मग ती त्यांची घडी बसली, ते वळण पडलं आणि त्यांनी पुढे पुष्कळ अशी चित्र केली. फडणीसांनी त्या काळात एक आणखी वेगळी काळाच्या पुढची गोष्ट केली
ते म्हणजे त्यांनी केशवराव कोठाळ्यांच्याकडे नापसंत रफ स्केचेसचं बिल पाठवलं की रफ आहे म्हणून परत येतील, पण मग मी तर काम केलं आहे ना आणि माझा चरितार्थ आहे त्याच्यावर, तर त्याचं बिल पाठवलं आणि कोठाळ्यांनी नाराजीने ते दिलं. असं त्याच्यामध्ये वाक्य आहे की त्यांनी नाराजी व्यक्त केली पण देतो बाबा. मला नेहमी असं वाटतं बरं का, तुम्ही चित्रकार असा, लेखक असा, गायक असा, तुमची स्वतःची कन्व्हिक्शन असायला पाहिजे तुमच्या कामावरती, की माझी रफ स्केचेससुद्धा असली तरी त्यांचं काहीतरी मूल्य आहे, द्यायचं ते द्या, दिलं नाही तरी चालेल, असली कच खाऊ भाषा नाही. त्यांना बिल पाठवलं आणि त्यांनी ते दिलं. मला ह्याच्यात त्यांच्या कन्व्हिक्शनविषयी आदर वाटतो आणि ते वयाच्या 25-30मध्ये आणि चरितार्थासाठी चाचपडणारा माणूस ती दाखवतो आहे. ह्याचं एक वेगळं मोल आहे असं मला वाटतं. आणि ह्याच्यानंतर मग त्यांची पुष्कळ चित्रं आली, आजही येत आहेत, ते सगळं झालेलं आहे. माझ्या दृष्टीने त्यांनी आम्ही प्रयोगशील आहोत असं न म्हणता फार मोठी प्रयोगशीलता केली. आजकाल प्रयोगशीलतेचं जरा अंमळ जास्तच चलन आहे, पण त्यांनी तसं काही म्हटलं नाही. पण त्यांनी एक प्रयोग केला. त्यांनी हेही सांगितलं आहे की इंग्रजी पुस्तकांची विनोदी मुखपृष्ठ मी पाहिलेली होती, म्हणजे मी पाहिलंच नव्हतं अशातला भाग नाही, पण मराठी माणूस, मराठी माणसाची अभिरुची, महाराष्ट्रात नाही म्हटलं तरी विनोदाविषयी थोडं डावा दृष्टिकोन आजही असणारा, ते कुठे रामदास चुकून म्हणाले टवाळ आवडे विनोद, आणि त्याच्या मागचं पुढचं आपण काही लक्षात घेत नाही, तेवढाच तुकडा घेऊन आपण बसतो. असं असताना एका व्यापारी अंकाच्या संपादकांनी एका व्यंगचित्रकाराला प्रोत्साहन द्यावं, ते सातत्याने करत राहावं, त्याचा मोबदला द्यावा. इतकंच नव्हे तर मी पुण्याला येतोय, तुम्हीही पुण्याला या, असं त्यांना म्हणणं. आणि मग तात्पुरते म्हणून फडणीस जे पुण्याला आले ते 73 वर्ष पुढे राहिलेले आहेत, असा हा सगळा इतिहास आहे. तर मला असं वाटतं की फडणीसांचा कामाची सगळी दखल घेताना ते जितक्या उमेदीने, मनाच्या उमेदीने अंतरकरांना त्याचं सगळं श्रेय देतात, तसंच आपणही द्यायला पाहिजे. आणि एक चांगला गुणदर्शी संपादक एखाद्या कलाकाराला कशा प्रकारे संधी देतो, वारंवार एकाच ठिकाणी एक आर्टिस्ट भेटण्याची शक्यता जेव्हा निर्माण होते. आज अनेक कलावंतांना वारंवारिताच नाही आहे. आज एका अंकात आलं, पुढे वर्षभर कुठेच नाही. कसा लोकेट करायचा, कसा इम्पॅक्ट करायचा, ह्या लोकांना जे सातत्य मिळालं ना, आणि ह्यांनी त्याचं जे सोनं केलं, हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातला एक अतिशय सोनेरी योग आहे. आणि आपण आशा करूया की पुढेही तसे येतील. शिद आपल्याला व्यंगचित्रातून तर माहिती आहे, हास्यचित्रातनं, पण शिवाय त्यांनी अनेक विविध प्रकारची कामं केली आहेत, कमर्शियल कामं केलेली आहेत. त्यांनी अर्थातच बालभारती गणिताची पुस्तकं हा एक माइलस्टोन आहे. अपूर्वाई पूर्वरंग यातली चित्र आजही आपण अतिशय आवडीने बघतो आणि लक्षात राहिली, म्हणजे पुलंच्या लिखाणा इतकीच ती चित्र लक्षात राहिलेली आहेत. याशिवाय विविध लेखकांसाठी मुखपृष्ठ ही पण शिद फडणीस, म्हणजे दमा मिराजदार असतील, पुलंचं आहेच, असे अनेक लेखकांसाठी त्यांनी मुखपृष्ठ केली. तर हा मुखपृष्ठ करण्याचा मान मिळालेले अजून एक लेखक आपल्या इथे आहेत, प्राध्यापक मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत, उत्तम वक्ते आहेत, उत्तम लेखक, विविध विषयांवर लिहिणारे, विनोदी लिहिणारे. तर मला एक विचारायला आवडेल की एक शिदंनी तुमच्या पुस्तकाचं चित्र करणं हा एक अनुभव तर तुम्ही सांगाच, पण तुमचा अनेक वर्षांचा शिदंचा सहवास, अतिशय चांगले ऋणानुबंध आहेत, तर त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. माझा आणि शिदंचा जो परिचय झाला तो प्राध्यापक दमा मिराजदारांच्यामुळे. मी दमांकडे अनेकदा जायचो आणि आपल्याला माहिती आहे की 1233 शुक्रवार पेठ
इथे दमा मिरासदार आणि शीद फडणीस दोघंही काही काळ एकमेकांच्या समोर आणि नंतर एकमेकांच्या खाली आणि वर असे राहत होते. तर मला ती पहिली भेट अजूनही आठवते. मी मिरासदारांच्याकडे गेलो आणि खाली मी उत्सुकतेने पाहिलं जिना वर चढून जात असताना, तर शीद आणि शकुंतलाबाई गप्पा मारत बसलेले होते आणि मला ते छान वाटलं एकदम. मग मी मिरासदारांच्याकडे गेलो आणि मी येताना मला ते 1233 हा नंबर काही सापडत नव्हता. तर मी पानपट्टीवाल्याला विचारलं, म्हटलं दमा मिरासदार आणि शीद फडणीस. ते म्हणाले असं गेलं की सरळ जा, डाव्या हाताची ती बिल्डिंग आहे तिथं राहतात म्हणाले. तर मी दमांना म्हणालो की मला फार कौतुक वाटलं, तुम्ही किती प्रसिद्ध आहात दोघंही जण, की लगेच पानपट्टीवाल्यांसुद्धा नाव सांगितलं. ते म्हणाले त्याचं श्रेय आम्हाला नाही, आम्हाला दोघांनाही 2-2 सुंदर मुली आहेत, त्यामुळं सगळे लोक हे मिरासदारांनी पहिल्याच याच्यामध्ये सांगून टाकलं. आणि पुढे मग ज्यावेळेला मी शीदंच्याकडे जायचो आणि मला खूप एक कौतुक वाटायचं त्या सगळ्या गोष्टी. तर विशेषतः 2016 साली आम्ही दमा मिरासदारांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान दिला, तो शीदंच्या हस्ते दिला. तर त्यावेळेला मी प्रास्ताविकामध्ये असं म्हटलं की मला अतिशय आनंद होतो की एक विनोदी लेखक, दुसरे हास्यचित्रकार, त्यानंतर दोघंही एकाच इमारतीमध्ये, आणि शब्द आणि रेषेचं इतकं सख्य मराठी साहित्य विश्वामध्ये आपल्याला कुठेही दिसत नसेल. ते दमा मिरासदार आणि शीद फडणीस यांची बायको, त्यांच्या बायकोची मैत्रीण, हेही मराठी लेखकांच्यामध्ये फार दुर्मिळ. यांना 2 मुली, त्यांना 2 मुली, यांची मोठी मुलगी त्यांच्या मोठ्या मुलीची मैत्रीण, धाकटी मुलगी धाकट्या मुलीची मैत्रीण, हे मी सगळं सांगितलं. तर शीदंची विनोदबुद्धी इतके विलक्षण. आणि नुकताच दमांचा वाढदिवस होऊन गेलेला. दमांनी त्यावेळेला ऐकायला येत नसल्यामुळे मी आता सर्पयोनीमध्ये असं सांगितलेलं होतं मला आता ऐक. तर ते म्हणाले की आता एवढं सगळं साम्य मिलिंद जोशींनी बरोबर सांगितलंय म्हणाले, पण आता दमांना ऐकायला येत नाही, माझे गुडघे दुखत आहेत, एवढा मात्र एक आमच्या मधला फरक आहे. पण शीदंशी माझा जो स्नेह वाढत गेला, तर त्यामध्ये मी हसण्यावारी नावाचं एक सदर देशोन्नतीमध्ये लिहिलेलं होतं आणि मग त्याचं पुस्तक करायचं असं अनुश्री प्रकाशनाने ठरवलं. तर त्यावेळेला माझी इच्छा होती की शीदंनी त्याचं मुखपृष्ठ काढावं. मग मी इतकं घाबरत शीदंच्याकडे गेलो, कारण काय माझ्याही लेखनाची ती उमेदवारीच होती आणि इतक्या नवख्या लेखकासाठी ते काढतील की नाही मुखपृष्ठ याविषयी मनामध्ये एक प्रकारची साशंकता होती. पण मी त्यांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, मी वाचतो आणि सांगतो तुम्हाला. म्हणजे अजून ताण वाढला. समजा वाचून नाही म्हणाले तर पुन्हा ते कसं लपवायचं वगैरे सगळं. तर ते 8 दिवसांनी मी फोन केला, म्हटलं सर मुखपृष्ठ काढणार आहेत का? तर हो म्हणाले, मला आवडलेलं आहे आणि मी काढतो. आणि अतिशय सुंदर असं मुखपृष्ठ त्यांनी काढलं. मगाशी जसा मंगलतेने उल्लेख केला की एखाद्या नव्या व्यंगचित्रकाराला किंवा हास्यचित्रकाराला प्रोत्साहन देण्याची संपादकांची जी परंपरा होती, तशी एका नव्या लेखकाला प्रोत्साहन देण्यासाठी एक नावाजलेला चित्रकार पुढाकार घेतो, ही सुद्धा गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते. आणि त्यामुळं ते झालं. आणि पुन्हा शकुंतलाबाईंशी माझा खूप जवळचा स्नेह होता, कारण त्या साहित्य परिषदेमध्ये कायम येत असत. तर एके दिवशी शीदंचा मला फोन आला आणि ते म्हणाले आम्ही शकुंतलाबाईंच्या पुस्तकाचं प्रकाशन करतो आहोत, तर प्रमुख वक्ते म्हणून तुम्ही यावं. म्हणजे हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा योग, पहिला योग असा. म्हणजे मी अशा अर्थाने भाग्यवान की शाळेमध्ये शिकत असताना शीदंनी काढलेली मुखपृष्ठ ती पुस्तकं मी वापरलेली होती, अभ्यासलेली होती, आणि पुन्हा माझ्या पुस्तकासाठी त्यांनी मुखपृष्ठ काढणं, हा भाग्ययोग फार कमी लेखकांच्या वाट्याला येतो. तो माझ्या वाट्याला आला. शकुंतलाबाईंच्या पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये झालं आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, त्यावेळेला वसंत सरवटे आणि शीद हे दोघंही श्रोत्यांमध्ये बसलेले होते. जोगळेकर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि सगळे प्रेसचे फोटोग्राफर आलेले होते. तर जोगळेकर त्यांना असं म्हणाले, आज फार सुंदर योग आलेला आहे, सरवटे आणि फडणीस शेजारी शेजारी आहेत, व्यासपीठावरचं छायाचित्र छापण्यापेक्षा तुम्ही हे छायाचित्र छापा. आणि एरवी कुणाचंही न ऐकणारे छायाचित्रकार आणि पत्रकार त्यांनी दुसऱ्या दिवशी, अर्थात ते स्वाभाविकही होतं, इतकी 2 मोठी माणसं तिथे. तर मी शीदंच्याकडे ज्या ज्या वेळेला गेलो, मला खूप मोकळेपणाने चर्चा होत असत. अगदी त्यांच्या पलंगावर मग सरकून बसा मागं ते असं म्हणत असत, आणि मग टेकून बसल्यानंतर बाकरवडी, एखादी आंबा बर्फी, चिवडा
असा येत असे आणि मग गप्पा होत असत. मी माझ्या इतक्या वर्षाच्या शीदनच्या सहवासामध्ये एकाही मराठी लेखकाविषयी, चित्रकाराविषयी, प्रकाशकाविषयी त्यांनी कटू शब्द वापरल्याचं मला आठवत नाही. झाली ती चर्चा केवळ सर्जनाची. आज कोण काय नव्याने लिहितंय, कुणाचं काय नवीन प्रयोग चालू आहेत, ही गोष्ट मला शीदनच्या बाबतीमध्ये खूप महत्त्वाची वाटते. आणि शीदननी स्वतःची जी कला आहे, स्वतःच्या अंगभूत क्षमतांचा पुरेपूर वापर करून त्यांना जे काय करायचं आहे ते शीदननी केलं. आणि मला नेहमी असं वाटतं की एखाद्या विनोदी लेखकाने त्याच्या आयुष्यभरात जेवढं काम केलं असतं किंवा केलं आहे तेवढंच काम शीदननी हास्यचित्रकार म्हणून केलेलं आहे. आणि शीदन नेहमी म्हणतात की जिथे शब्द थांबतात तिथे रेषेचं काम सुरू होतं. तर ती जबाबदारी फार चोखपणाने त्यांनी बजावलेली आहे. आणि शीदनचा एकूण कलांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे तुम्हाला सांगतो. सुभाष अवचटांचं एक पुस्तक GNच्या वरचं, GNच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आम्ही प्रकाशित केलं आणि त्या प्रकाशनाला मी, शीद फडणीस, नंदा पैठणकर, अक्षरधारामध्ये त्याचं प्रकाशन झालं. तर त्या कार्यक्रमामध्ये शीद असे म्हणाले की कशाला तुम्हाला GA भेटायला हवे होते. सगळ्या महाराष्ट्रातल्या साहित्य विश्वांनी मोठा हलकल्लोळ केला की शीद आम्हाला कुठे GA भेटले नाहीत, ते कायम असं गूढ आयुष्य जगत आले, कशाला भेटायला पाहिजेत. त्यांच्या कथांमधून ते भेटतायत ना म्हणाले. तुम्हाला काही कोणे कोपरे असे रिकामे सोडावे लागतात म्हणाले. सगळ्यांनीच तुम्हाला भेटण्याची, हा जो त्यांचा एक विचार आहे तो एक मनामध्ये एक लख्ख प्रकाश पाडून गेला. अगदी अलीकडच्या काळामध्ये घडलेला कार्यक्रम म्हणजे प्रभा अत्रे यांचा सत्कार शीदनच्या हस्ते करण्यात आला आणि यशवंतराव चव्हाणला खूप मोठा कार्यक्रम झाला. प्रभाताईंनी 90 पार केलेली होती, त्याही कार्यक्रमामध्ये मी होतो. तर शीद असं म्हणाले की सगळ्यांना आश्चर्य वाटत असेल की हास्य चित्रकार शीदनच्या हस्ते गायिका प्रभा अत्रेंचा सत्कार कशासाठी. ते म्हणाले जे गाणं तुम्ही ऐकताय ना त्याचं मला चित्र समोर दिसतं म्हणाले. आणि हा विविध कलांच्या मधला जो आंतरसंवाद आहे तोच आज आपण हरवून बसलो आहे. या विषयावरती त्यांनी इतकं उत्तम, म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की एक कलावंत आपली कला सोडून इतर कलांच्याकडे जितक्या मोकळेपणाने पाहायला पाहिजे तितक्या मोकळेपणाने तो पाहत नाही. तर मला शीदनचं हे वैशिष्ट्य प्रत्येक भेटीमध्ये जाणवलं की प्रत्येक कलेविषयी, मग शिल्पकला असेल, चित्रकला असेल, गायन असेल, वक्तृत्व असेल, आणि शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान त्यांना दिला तर ते म्हणाले की शिवाजीरावांनी सगळा शब्दांचा पाऊस पाडला पण त्यांना सुद्धा जे व्यक्त करता आलं नाही ते कदाचित चित्रातून व्यक्त झालं असेल म्हणाले. त्यामुळे जिथे शब्द थांबतात तिथं चित्राचं काम सुरू होतं. तर त्यामुळं हा विविध कलांमधला आंतरसंवाद समजून घेणं आणि सर्व कलांचा आदर करणं हे मला शीदनबरोबरच्या भेटीमध्ये खूप जाणवलं. कार्टून ॲज ए लँग्वेज या विषयावरती त्यांचं तिथे भाषणच झालं बेंगलोरला, किंवा कुपर्टिनो चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने जगभरातल्या सगळ्या लोकांनी दिवाळी साजरी करण्याचं ठरवलं विविध जाती धर्माच्या, आणि त्यासाठीचं बोधचिन्ह तयार करण्याचं काम हे शीदनच्याकडे देण्यात आलं. तर शीदननी इतकं सुंदर बोधचिन्ह केलं की माणसाला उपजतच प्रकाशाची ओढ असते असं आशय असलेलं ते चित्र इतकं गाजलं की त्यामुळे त्यांची सगळी चित्र ही वैश्विक भाषा कायमच मांडत आलेली आहेत. आणि त्यामुळं शीदनच्या हास्यचित्रांमधली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर तो कायनेटिक ह्युमर असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळं सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनामधले ज्या काही विसंगती आहेत त्या शोधून त्याच्यावरती भाष्य करणारी, आता एक चित्र फार मार्मिक आहे बघा. नवरा आणि बायको दोघंही TV बघतायत आणि बिअरची बाटली त्या बाईंनी बाळाच्या तोंडात दिली आणि नवरा दुधाची बाटली पितोय, दुधाने होते असंच एक. तर हे जे काही विसंगतीवरती आणि विकृतीवरती बोट ठेवणं आहे तो सगळा भाग हा शीदनच्या एकूण सगळ्या वाटचालीमध्ये आपल्याला दिसतो. आणि शीदननी तेही मान्य केलं की आज आपल्याकडे काय की व्यंगचित्र समजून घेण्यासाठी सुद्धा एक प्रकारची साक्षरता समाजामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. एक उदाहरण रेषाटनमध्ये शीदननी दिलं की मी जबलपूरच्या एका मासिकासाठी चित्र काढलं आणि त्यामध्ये असं होतं की एका साधूसमोर एक बाई बसलेली आहे आणि त्या साधूचा एक हात आकाशाकडे आहे, तो ईश्वराकडे हात दाखवतो, आणि दुसरा हात त्या बाईच्या पर्सकडे आहे. तर त्याच्यावरून इतका वादंग झाला म्हणाले, सगळे साधू लोक चिडले वगैरे. त्यामुळं ज्या वेळेला
दंभाविरुद्ध आवाज उठवला जातो आणि सत्तेच्या ढोंगाविरुद्ध आवाज उठवला जातो, त्या वेळेला ते व्यंगचित्र समाजाला खुपतं. असं जे काही आहे, हा काळ खूप जुना आहे आणि आजही काही परिस्थिती बदललेली नाही आहे. त्यामुळं उत्तम व्यंगचित्र निर्माण झाली तरी ती पचवण्याची समाजाची शक्ती आहे का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रशांत कुलकर्णी सारखे इथं बसलेले ते सांगू शकतील आपल्याला अनुभव. पण मला श्रीधनच्या या व्यक्तिमत्वामध्ये एक गोष्ट प्राधान्याने जाणवली की असाच माणूस विनोद निर्माण करू शकतो, असाच माणूस हास्य निर्माण करू शकतो की जो मनाने निर्मळ आहे, निखळ आहे आणि जगण्याकडे पाहण्याचा ज्याचा दृष्टिकोन अगदी खेळकर आहे. तर ते सगळे गुण श्रीधनच्यामध्ये असल्यामुळे दमांचं आणि त्यांचं सख्य जमलं यामध्ये काही मला अवघड वाटत नाही. धन्यवाद. वा, आता मिलिंदजींनी जो उल्लेख केला त्या श्रीधनच्या 2 सुंदर मुली या इथे आज कार्यक्रमाला आहेत. तुम्ही अजून एक बोलला होतात की नवीन, तुम्ही जेव्हा नवीन होता तेव्हा सुद्धा त्यांना जे प्रोत्साहन होतं त्याचा मलाही अनुभव आहे की इवन चिंटू सुरू व्हायच्या अगोदर मी सकाळला पुण्याची क्षितिज म्हणून सदर होतं, त्याला चित्र काढायचो. अगदीच नवखा हे होतो, जस्ट कॉलेजमधनं बाहेर वगैरे. आणि अनिल उपळेकरांबरोबर श्रीधनकडे जाण्याचा योग आला आणि माझं नाव सांगितलं. ते म्हणाले, अरे तुझी रेषा चांगली आहे बरं का. म्हणजे इतक्या नवख्या. आणि हे तेव्हा जे बोललं ते आजही चालू आहे की आज जी नवीन, म्हणजे आता इथे काही आमचे व्यंगचित्रकार मित्र आहेत, या प्रत्येकाचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. त्यांच्यातलं नेमकं काय चांगलं आहे ते बरोबर ओळखून ते सांगतात. हा एक खूप चांगला स्वभाव जो आहे तो फार कमी लोकांकडे असतो की दुसऱ्याचं कौतुक करणं. आणि दुसरं म्हणजे त्यांची स्वतःची स्मरणशक्ती, हाही एक खूप कौतुकाचा, माझ्या हरकाला तर फारच कौतुकाचा विषय वाटतो की अगदी कुठला तरी छोटा एखादा माणूस भेटला तरी कुठल्या तरी कार्यक्रमाचं सांगतो आणि तो कार्यक्रम त्यांच्या लक्षात असतो. तर हे खूप मला म्हणजे ह्या वयातही ते होणं हे खूप महत्त्वाचं वाटतं. श्रीधनचा जो एकूण स्वभाव आहे आणि श्रीधनची आपले जे मित्र आहेत, सतीश पाकणीकर प्रख्यात छायाचित्रकार आहेत. अनेक मोठ्या व्यक्तिमत्वांची, अनेक संगीतातल्या दिग्गजांची छायाचित्र करण्याचं त्यांनी केलेली आहेत, योग आलेला आहे. आणि दरवर्षी सवाई गंधर्वमध्ये त्या दिग्गजांच्या एका दिनदर्शिकेचं, छायाचित्रांच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन ते करत असतात. तर असाच एक मोठ्या माणसाचा त्यांचं छायाचित्र करण्याचा अनुभव म्हणजे श्रीधर फडणीस. आणि श्रीधर फडणीसांचं छायाचित्र ते तुझ्या स्टुडिओमध्ये येऊन त्यांनी ते केलं. तर एकूण तो अनुभव कसा होता हा, आणि त्याच्या आधीपासूनही तू ओळखतोस त्यांना, तर एकूणच श्रीधर आणि त्यांचा हा जो सगळा अनुभव आहे याच्याबद्दल मला आपल्या सगळ्यांना ऐकायला आवडेल. नमस्कार. श्रीधरची चित्र ही खूपच लहानपणापासून, अर्थातच इथल्या जे माझ्या वयाचे असतील त्या सगळ्यांनी बघितलेली आहेत. पण त्यांची प्रत्यक्ष ओळख होण्याचं माझी वेळ 1992 साली आली. 1992 साली एका वर्कशॉपमध्ये काही चित्रकार पुण्यातले, भैयासाहेब ओंकारही होते तेव्हा, रवी परांजपे होते, असे काही लोक होते. शंकरराव किर्लोस्करांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक कार्यक्रम होता, त्याच्यात तो वर्कशॉप झाला होता, तेव्हा माझी ओळख झाली. आणि त्याच्यानंतर मग कायम त्यांचा सहवास लाभला म्हणूया आपण. एक आर के लक्ष्मण यांनी एकदा त्यांच्या व्याख्यानामध्ये असं सांगितलं होतं की ज्या व्यक्ती अतिशय हुशार असतात, बुद्धीने खूप हुशार असतात आणि संवेदनाशील असतात, त्या डॉक्टर होतात. त्याच्यानंतर खूप हुशार असतात ज्या व्यक्ती आणि ज्यांना तांत्रिक ज्ञान जास्त असतं किंवा तो कल असतो, अशा व्यक्ती इंजिनियर होतात. आणि हे दोन्ही गुण असलेले आणि प्लस चित्रकलेची रेषा असलेले आणि विनोदाची बुद्धी असलेले अशी जी लोक असतात ती हास्यचित्रकार होतात.
तर त्यांनी इतकी सुंदर व्याख्या केली आहे. त्यामुळे आपल्याला आत्ता सगळ्यांनीच वर्णन जे केलं की शिदनमधले जे गुण आहेत ते त्यांनी सांगितले, तर त्याच्यात आर के लक्ष्मण यांनी जे वर्णन केलं ते अगदी लागू होतं. आत्ता यांनी भाग्याच्या बद्दलचा उल्लेख केला, तर खरोखरीच आमची पिढी जी आहे ती खूप भाग्यवान आहे. कारण आम्ही भीमसेनजींना, कुमारजींना प्रत्यक्ष ऐकलं, आम्ही जयंत नारळीकरांना पाहिलं, त्यांना ऐकलं, लताबाई, आशाबाई यांचे आवाज आम्ही प्रत्यक्ष ऐकले, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर मैदानावर खेळताना पाहिलं. तसंच आम्ही आर के लक्ष्मण आणि शिद फडणीस या 2 व्यक्तींना पण पाहिलं, अनुभवलं. या दोघांनाही चित्र काढताना अनुभवलं आणि मला तर प्रत्यक्ष शिदनचा सहवाससुद्धा लाभला. बऱ्याच दिवसापासून अशी इच्छा होती माझी की म्हणजे माझा व्यवसाय आहे इंडस्ट्रियल फोटोग्राफी हा, पण आवड ही आहे पोर्ट्रेटची. त्यामुळे मी खूप जणांचे पोर्ट्रेट्स करत होतो आवडीच्यासाठी. त्यात शास्त्रीय संगीताची आवड असल्यामुळे त्यात जास्त केली, त्या आर्टिस्ट लोकांचे जास्त फोटो काढले. पण ते करत असताना या इतर कलावंतांचे सुद्धा फोटो घेण्याची संधी मला मिळाली. शिदनचा फोटो सेशन करायचा खूप दिवसापासून मनात होतं, पण तो योग काही जुळून येत नव्हता. पण नंतर इथे रूपा बसली आहे, रूपा देवधर. तर एकदा तिच्याशी बोलणं झाल्यावरती ती म्हणली, नाही आता मी घेऊन येते त्यांना तुझ्या स्टुडिओवरती आणि आपण तो फोटो सेशन करूया. तर 16 ऑगस्ट 1918 हा दिवस आहे तो. त्या दिवशी तो ठरला फोटो सेशन. आणि शिद, नंतर शकुंतलाताई आणि या दोघी बहिणी जो यांनी उल्लेख केला आहे, सुंदर मुली त्यांच्या, त्या दोघी माझ्या स्टुडिओवरती आल्या, त्यांना घेऊन आल्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेव्हा त्यांचं वय फक्त 94 वर्षाचं होतं. मी आपला बाहेर येऊन, माझा ग्राउंड फ्लोअरलाच आहे त्यामुळे जिने चढण्याचे वगैरे काही मुद्दा नव्हता. पण ते गाडीमधनं उतरून त्यांनी त्यांच्या 2 बॅग्स घेतल्या, मोठ्या अशा चपट्या आकाराच्या अशा मोठ्या बॅग होत्या. तर मी म्हटलं द्या इकडे. नाही मी घेतो ते, असं म्हणून ते चालत चालत आतमध्ये आले. आता एक इतका मोठा चित्रकार आणि मी सगळी तयारी करून ठेवलेली होती. तर ते म्हणले हां आता कुठे करणार आहोत आपण. मी ते जागा लाईट करून ठेवलेले होते त्यामुळे तिथे ती जागा दाखवली. त्यांनी शांतपणे ती बॅग उघडली. मग त्यातनं एक गोष्ट काढत एक मोठं इझल तयार केलं या अशा आकाराचं. त्याच्यावरती त्यांनी एक बोर्ड लावला. हे सगळं त्यांनी आणलेलं होतं, माझ्याकडचं काही नाही. ते म्हटलं मी घेऊन येणार सगळं. मग त्यांनी हळूच एक डबी उघडून त्याच्यातनं त्यांचा तो ब्रश, फेमस ब्रश, म्हणजे त्यांनी एक ब्रश बनवलेला आहे त्याच्यासाठी स्पंजच्या मोठी रेष येण्यासाठी, ते असं सगळी तयारी केली. आणि मला म्हटलं की मी चित्र आत्ता काही काढणार नाही आहे. तर मला तो पहिला एकतर महत्त्वाची गोष्ट होती की त्यांनी चित्र काढावं आणि ते आपल्याला बघायला मिळावं आणि त्याचं रेकॉर्ड करावं अशी इच्छा होती. पण ते म्हटलं मी काही चित्र आत्ता काढणार नाही कारण वेळ खूप जाईल, त्यामुळे मी घेऊनच आलेलो आहे चित्र. तर म्हणून त्यांनी एक चित्र याच्यावर लावलं आणि मला म्हटले पाणी द्या थोडं. त्या एका डब्या त्यांनी आणला होता तो भांडं त्यांचं, आणि त्याच्यामध्ये पाणी द्या म्हणजे ते बुडवून मी करताना, चित्र करताना ते आत्ता करतोय असं वाटलं पाहिजे, फोटोमध्ये सुद्धा तसं यायला पाहिजे. तर त्याच्यासाठी या गोष्टींची तयारी करायला पाहिजे आणि ती केली त्यांनी. आता हे सगळं करत असताना मी एक गोष्ट ऑब्झर्व करत होतो. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे त्या सांगितलेल्या वेळेला डॉट वेळेला ते आले. त्याच्यानंतर ही सगळी त्यांची तयारी केलं, व्यवस्थितपणा त्यांचा जो होता तो, आजूबाजूला काय आहे, कोण कोण आहे याची जागरूकता त्यांची जी होती ती, असं करून त्यांनी ते मी बघतोय, मी कॅमेरा तयार आहे, त्यांना सांगितलं मी रेडी आहे, तुमचं झालं सांगा. मग आम्ही ते चित्र चित्र काढतानाचा काही फोटो घेतले मी. त्याच्यानंतर म्हटलं की थांबा आता अजून एक चित्र दाखवतो, असं म्हणून त्यांनी बॅगमधनं अजून एक चित्र काढलं. ते चित्र इथे, ती दोन्ही चित्र इथं नाही आहेत, तर म्हणून चित्राचं वर्णन करायला मला आवडेल. त्यांनी ते दुसरं चित्र, ती समयसूचकता नावाचं जो गोष्ट आहे ती कशी त्यांच्यात होती आणि मिस्किलपणा कसा होता, तर त्यांनी दुसरं चित्र काढलं, ते समोर लावलं. ते चित्र काय होतं, तर त्या चित्रामध्ये एका इमारतीच्या वरती एक फोटोग्राफर कॅमेरा घेऊन समोरच्या इमारतीमधल्या खिडकीत बसलेल्या एका मुलीचा फोटो काढतोय
आणि तो असा काढताना ते अगदी असा तल्लीन होऊन पुढे गेला आहे आणि त्याचा आता इमारतीच्या वरनं खाली पाय पडणार आहे, तेव्हा त्याची बायको त्याला मागणं शर्ट ओढते आहे. फोटोग्राफरकडे फोटोग्राफी करायला म्हणजे आपले फोटो काढून घ्यायला जाताना ही समयसूचकता दाखवणं, हे 94व्या वर्षी दाखवणं, ही खरोखरीच कमालीची गोष्ट होती. आता मी इंडस्ट्रियल फोटोग्राफी करत असल्यामुळे माझ्या बायकोला तो धोका नव्हता की माझा शर्ट ओढायला तिला संधी नव्हती. पण इतकं छान वातावरणामध्ये तो सगळा फोटो सेशन झाला. मग मी शकुंतला ताईंचे पण काही फोटो काढले. आणि जेव्हा जेव्हा कधी आता मी कॅलेंडर्स करतो त्याचा उल्लेख चारूने केला, तर कधीही त्यांना फोन केला तर मी 92 साली जेव्हा पहिल्यांदा माझं इंटरॅक्शन त्यांच्याबरोबरचं झालं, तेव्हा त्यांचा जसा आवाज होता, त्यांची जशी स्मरणशक्ती होती, त्यांची जशी तरतरीतपणा त्यांचा जो होता, तो मी नंतर जेव्हा जेव्हा करीन, कधीही फोन केला तरी तो कायम मला आजतागायत. म्हणजे आत्ता मी 100 वर्षाचे त्यांना ज्या दिवशी 100वं वर्ष लागलं त्या दिवशी रूपाच्या घरी मी गेलो होतो आणि त्या दिवशी त्यांनी AI वरती जवळजवळ 20 ते 25 मिनटं माझ्याशी गप्पा मारल्या. सजगता जी आणि आत्ताचं लेटेस्ट जे काय चालू आहे ते सगळं त्यांना पूर्णपणे अवगत करून घेण्याची इच्छा आहे. ह्या वयामध्ये ते असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा कधी त्यांना फोन केला की ते पहिली असं चौकशी करणं, हां काय म्हणताय, नवीन काय चाललं आहे तुमचं, कॅलेंडरची तयारी कुठं, म्हणजे त्यावेळेचा जर का असेल तर कॅलेंडरची तयारी कुठपर्यंत आली. म्हणजे ज्या व्यक्तीशी आपण बोलतो आहे त्याला कम्फर्टेबल करणं, मी एवढ्या मोठ्या व्यक्तीशी बोलतो असं त्याला समोरच्याला न वाटवणं आणि त्यावेळचे संदर्भ वापरून गप्पा मारणं तरुणांशी. त्यामुळे आणि हे सगळे फॅक्टर्स असलेले गुण असल्यामुळे त्यांना त्यांच्यामध्ये ते चित्रांमध्ये ते जाणवतं. मगाशी यांनी उल्लेख केला की 51 साली त्यांचं पहिलं चित्र याचं प्रसिद्ध झालं होतं, म्हणजे दिवाळी अंकाचं 52 साली. तर तेव्हा मला असं म्हणजे आत्ता मला सुचतं आहे असं की थंडी हवाए लहरा के आए हे जे गाणं आहे लताबाईंच्या आवाजात, ते गाणं त्याच सुमाराचं आहे. ते गाणं आजही आपण ऐकताना जितकं आपल्याला फ्रेश वाटतं तेवढंच फ्रेश वाटणारी ही सगळी चित्रं आहेत. आणि त्यामुळे रेषांचे रंगाचे असलेले जादूगार आपल्याला अनुभवायला मिळाले, आपल्या जवळ होते आहेत रादर. आणि आजही त्याच तरतरीने ते त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, याचं खरोखरीच अफाट आदर आहे त्याच्याबद्दल आणि भाग्यवान त्याच्यासाठी समजतो मी. आता तू थंडी हवा आहे जो बोलला, तर माझ्या एका लेखाचे मी शिदनवर लेख लिहिला आहे, त्याची सुरुवात अशी केली की वाऱ्याचे मंद झुळूक आल्यावर. तर हे अगदी योगायोग आहे. म्हणजे मगाशी तू त्यांच्या नीटनेटकेपणाबद्दल बोलला, तर कोणी एकाने लिहून ठेवले, शिदनबद्दल लेख लिहिताना एकाने लिहून ठेवले, रूपाच्याच लेखात त्याचा उल्लेख आहे की कपाळावर आठ्या असलेले, चुरगाळलेला शर्ट असलेले आणि रागावलेले शिद आम्हाला दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. नाही, इथे मला अजून एक, आता तुझ्या याच्यावर एक गोष्ट आठवली, ती अशी की जेव्हा जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो, दार तुम्ही मगाशी म्हटल्यावर डोकवून बघितल्यावर तसं दार उघडल्यानंतर समोर जर का शिद बसलेले असतील किंवा शकुंतलाताई बसलेल्या असतील तर आपल्याला असं वाटावं की आता कुठेतरी बाहेर निघालेत, इतके ते आवरून बसलेले असतात घरात. चारुहासने उल्लेख केलेलं वाक्य मला इतकं आवडलं म्हणून मी माझ्या लेखात ते वापरलं. पण ते कोल्हापूरच्या एका पत्रकारांनी स्वतःच्या लेखात वापरलेलं आहे आणि त्यांचं वाक्य असं म्हणून माझ्या लेखात त्याचा उल्लेख केला आणि अतिशय सुयोग्य वर्णन त्यांनी केलेलं आहे, ह्याच्याबद्दल शंकाच नाही. शिद काय किंवा अनेक व्यंगचित्रकार आपल्या इथे आर्ट स्कूल्स आहेत अनेक. आता तर पुण्यात भरपूर आर्ट स्कूल झालेत, पण कुठेही व्यंगचित्रकला हा विषय शिकवला जात नाही. म्हणजे इथे तुम्ही जे सगळे व्यंगचित्रकार बघतायत ते सगळे सेल्फ टॉट आहेत. प्रत्येकजण स्वतःचं काहीतरी घेऊन येतं, स्वतःची शैली विकसित करायचा प्रयत्न करत असतं. चंद्रमोहनही एक आर्ट स्कूलचाच विद्यार्थी आहे. तर
ह्या संदर्भात मला असं विचारावंसं वाटतं तुला, की तुला हे महत्त्वाचं वाटतं का, की कॉलेजमध्ये एक व्यंगचित्रकला हाही एक अभ्यासाचा विषय असावा? खरं म्हणजे आर्ट स्कूलमधनं सगळे बाहेर पडलेले सगळे सेल्फ टॉट असतात. कारण तिथे काय चाललेलं असतं हे मी खूप आर्ट स्कूल बघितली आहे. हा म्हणजे हो, म्हणजे खरं म्हणजे 3 दिवस सुट्टी ती नको, सुट्टी त्यांनी द्यायलाच नको आहे खरं म्हणजे. तर मला असं वाटतं की हा खूप महत्त्वाचा विषय आपण मिस करतो आहोत सगळेजण. आणि आर्ट कॉलेजमध्ये या विषयाला इतकं दुर्लक्षित का ठेवलेलं आहे मला कधीच कळलेलं नाही आहे. खरोखर हे जे सगळे चित्रकार आहेत आत्ता काम करणारे त्यांचं मला कौतुक वाटतं. कारण ती गोष्टच अशी आहे ना की ती बाहेर येऊ पाहते. म्हणजे तुम्हाला त्याशिवाय राहत नाही. चित्र काढल्याशिवाय माणसाला चैनच नाही पडत. मग ते मला शिक्षण मिळालेलं असो किंवा नसो. तर मला असं, आणि आर्ट कॉलेजमध्ये सुद्धा आता मी म्हटलं की मला जरा कडू बोलायची सवय आहे, पण आता कॉलेजमध्ये काय मला वाटतं की फक्त पोर्ट्रेट, लँडस्केप आणि या विषयावर प्रचंड काम होतं आहे. आणि हेच म्हणजे केवळ पेंटिंग आहे असं जे आजकालचे दृश्य निर्माण झालं आहे, हे जरा गंभीर परिस्थिती आहे असं मला वाटतं. आणि एकूण चित्रकारांनी विचार वगैरे करायचा असतो काहीतरी एक, याबद्दलही थोडंसं मला वाटतं तिथे काहीतरी शिक्षण मिळायला पाहिजे. आणि स्टोरी इलस्ट्रेशन, व्यंगचित्रकला हे तर खूपच लांबचं झालं. एकूण साधी कॅलिग्राफीसुद्धा चांगल्या पद्धतीने शिकवली जात नाही. आणि मी मगाशी म्हणालो तसं म्हणजे खरोखर अशी परिस्थिती आहे. मुंबईमध्ये तर आहेच. मध्य प्रदेशामध्ये मी एका कॉलेजमध्ये गेलो होतो तर ते शिक्षक आठवड्यातून एकदा येतात. म्हणजे ही परिस्थिती मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे. एकदा येतात, तिथे काहीतरी असाइनमेंट देतात आणि आता म्हणतात की मी आता शुक्रवारी येईन. तिथे शुक्रवारी येतात, मुलांना झापडतात की हे काय अशी चित्रकला असते का आणि हे सगळं, आणि आता तुम्हाला क्लासला यावं लागेल म्हणून मग ती स्वतःच्या घरी क्लास उघडतात. तर ह्या सगळ्या परिस्थितीमधनं कलेचं शिक्षण घेणं ही अवघड गोष्ट आहे. आणि खरोखरीच आपण सुद्धा खरं म्हणजे आर्ट स्कूलने हे आम्हाला शिकवलं की फाईन आर्ट म्हणजे काहीतरी ग्रेट आहे, इलस्ट्रेशन म्हणजे काहीतरी खालच्या दर्जाचं आहे, आणि व्यंगचित्रकला, हास्यचित्रकला हे तर काय कॉलेजमध्ये शिकायचे विषयच नाही आहेत. हे सगळं आम्हाला आर्ट स्कूलमध्ये हे सगळे वाईट संस्कार होत आहेत. शिल्पकलेसाठी वेगळं डिपार्टमेंट आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, मला तर असं वाटतं की आता तर काय फाउंडेशनही बंद करणार आहेत. अशी मी एक बातमी वाचली की फाउंडेशनसुद्धा आता बंद होणार आहे. टायपोग्राफी किती महत्त्वाची गोष्ट आहे. टायपोग्राफी आम्हाला शिकवली जात नाही. आम्हाला फक्त सिविज सेरिफ, sans सेरिफ काहीतरी एक भंगार काहीतरी अक्षरं काढून घेतात वर्षभरामध्ये. याला टायपोग्राफी म्हटलं जातं. मॅगझिन लेआउट, मांडणी, आता अंतरकारांचा उल्लेख होतोय मगापासून, पण खरोखरीच फडणीसांच्या पुढच्या पिढीचे म्हणजे आनंदराव अंतरकरांनी आजही त्यांनी जी मला टायपोग्राफी शिकवली ती मला कॉलेजमध्ये शिकायला मिळाली नाही आणि कुठे शिकायला मिळालं नाही. आज त्यांनी शिकवलेल्या पावलांवरनं मी पाऊल टाकून आज पुढे चाललो आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे एकूणच कला संचालनालय आणि या सगळ्या लोकांनी बघितलं पाहिजे आणि हे सगळे विषय महत्त्वाचे मानले गेले पाहिजेत, नाहीतर अवघड आहे. खरंच महत्त्वाचा विषय हा. म्हणजे व्यंगचित्रकला शिकवलीच पाहिजे, पण त्याच्याबरोबर चित्रकलाही शिकवली पाहिजे. हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. मी मंगलाताईंकडे येतो की तुम्ही म्हणजे शीदननी जवळजवळ एवढा 75 वर्षाचं एक प्रवास आहे त्यांच्या चित्रकलेचा. विशेषतः मी हास्यचित्रांच्या बाबतीत म्हणतोय की अनेक म्हणजे परवा त्यांनी मुलाखतीत बोलतानाही ते म्हणाले की मी इतकीच स्थित्यंतरं बघितली आहेत, म्हणजे आमच्याच पिढीने एवढी बघितली आहेत तर त्यांनी केवढी बघितली, मग महायुद्धापासून सगळं बघितलेलं आहे. तर ही स्थित्यंतरं तुम्हाला त्यांच्या हास्यचित्रात जाणवतात का? म्हणजे एक विशेषतः तुम्ही
स्त्री या अँगलने बघायचं झालं, मला एक त्यांचं मी खूप शिदनच्या स्वभावाच्या दृष्टीने थोडं आक्रमक असं एक चित्र बघायचं म्हणजे मला आठवतं आहे की एक स्त्री ते पेळाचं हे धोपटतात तसे आपल्या नवऱ्याला धोपटते आणि त्याची दारूची बाटली अशी बाजूला पडली. तर हा एकदम स्त्रीचा जो आक्रमक स्वभाव म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते, तर हे तुम्हाला काय वाटतं? एक छोटीशी व्यक्तिगत आठवण सांगते फक्त, कारण 2-3 आठवणी झाल्या म्हणून, की 2018मध्ये जेव्हा पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचं चरित्र लिहायचं असा प्रस्ताव माझ्याकडे आला. 7-8 महिन्याच्या वेळात ते आम्हाला करायचं होतं सगळं, कारण तो दिवस ठरलेला होता. तर मला पहिल्या दिवसापासून असं वाटत होतं की 1958 दिवाळी अंक किर्लोस्कर ह्याच्यात पहिल्यांदा अपूर्वाई सुरू झालं, हा इतिहास आहे. ह्या पहिल्या अंकात काय लिहिलं असेल संपादकांनी किंवा काय चित्र काढलं असेल अशी मला खूप उत्सुकता होती. मी अनेक ठिकाणून म्हणजे किर्लोस्कर प्रकाशनातून सुद्धा तो 58चा अंक मला बघायला मिळेल का अशी धडपड केली. कारण खूपदा महान कलाकृती जेव्हा तयार होतात तेव्हा कोणालाही जाणीव नसते. तर हे कसं असेल बुवा म्हणून मी खूप धडपड केली. मला कुठे मिळालं नाही ते मुखपृष्ठ बघायला. शेवटी मी हिम्मत करून शकुंतलाबाईंशी माझा होताच परिचय, मी त्यांच्या घरी गेले. तर सगळं फडणीसांनी ऐकून घेतलं. एक थोडा वेळ असे बसले आणि मग ते म्हणाले की आपल्याकडे मिळेल की तो अंक इतका सहजपणे. आणि मग अगं शकून तिकडे आपण किर्लोस्करचे अंक ठेवलेत ना वगैरे असं त्यांनी केलं. त्यांनी 10 मिनिटात 58 सालचा अंक काढून माझ्यासमोर ठेवला. ही खरी गोष्ट आहे, 2018 सालच्या जून महिन्यातली आहे. तर म्हणजे बीइंग ऑर्गनाइज्ड हे कलेच्या क्षेत्रात किती महत्त्वाचं आहे. आजकाल म्हणजे आम्ही कलंदर आहोत ह्याचीच जास्त हौस. तर ते नाही ते शेजारी आहेत म्हणून बघितलं. तर अशा प्रकारची ही एक माझी व्यक्तिगत आठवण आहे आणि मी सलामच आहे म्हणजे त्याला की हे असणं, ते कुठे आहे हे आठवणं, ते सापडणं वगैरे. ह्यांनी जो आत्ता मुद्दा काढला त्याच्याविषयी त्यांचा रोख महिलांच्या चित्रांचा वगैरे आहे. तर मी फडणीसांना एकदा असं म्हटलं होतं की महाराष्ट्रातल्या 2 गटांच्या भीत्या तुम्ही घालवल्यात. तर मुलांची गणिताची भीती आणि बायकांची लठ्ठपणाची भीती ही तुम्ही घालवलीत. कारण लठ्ठपणा इतका गोजीरवाणा दिसू शकतो हे मी तुमच्याकडे नाही बघितले आहेत. तर आणि बायकांच्या लठ्ठपणाचं तर तो इतका गोजीरवाणा दिसू शकतो हे इतकं वारंवार आणि उघडपणे दाखवणारा एकमेव चित्रकार आमच्या जीवनातच आहे. आणि 2-3दा जेव्हा मी म्हटलं की तुम्हाला असं वेगळी बाई नाही का काढावीशी वाटली, तेव्हा म्हणाले शकुंतलाबाईंकडे बघून ही होतीच की घरात वेगळी आकृती. कारण त्यांच्या कौटुंबिक जीवनात लठ्ठपणाला कुठेच काही स्थान नव्हतं. ह्यांचा जो आत्ता मुद्दा आहे त्याच्याशी 1-2 फक्त मी जोडून घेते थोडंसं, की आता त्यांची गणिताची पुस्तकं किंवा अनेक विषयाची, तांत्रिक विषयाची, बँकिंगवरची, निवृत्तीवरची वगैरे जी पुस्तकं आहेत, तर त्याबाबत मी त्यांना एकदा विचारलं होतं. गेल्या वर्षी आकाशवाणी पुणे केंद्राने भविष्यासाठी त्यांची एक मोठी मुलाखत घेऊन ठेवली, याच मला घेऊन गेल्या होत्या. आणि मी फडणीसांशी बोलले त्या दिवशी 1 तासभर. तर त्यावेळी त्यांनी मला जे वाक्य सांगितलं ते मला खूप महत्त्वाचं वाटतं. मी त्यांना म्हटलं, अहो फडणीस तुम्ही कसे काय म्हणजे ह्या विषयाचा मॅनेजमेंटवर तुम्ही बँकिंगवरती हा कसा काय तुम्ही अभ्यास करता, कसा करत होतात? तर ते मला असं म्हणाले की मी विचार केला. गणिताच्या पुस्तकाचं तर चॅलेंज अवघड होतं की मुलं त्या विनोदात जाता कामा नाही आहेत. त्यांनी पुन्हा गणिताकडे वळणं हा आपला हेतू आहे ना. पण म्हणे बाकी अभ्यास विषयांचा मी असा विचार केला की ही पुस्तकं जरी तज्ज्ञांनी लिहिली असली तरी ती सामान्यांसाठी लिहिली आहेत, तज्ज्ञांसाठी नाही लिहिली. मग सामान्य मनुष्य या विषयाकडे कसा बघेल, ती दृष्टी आजमावायचा मी प्रयत्न केला.
आणि मग त्या दृष्टीतनं मी चित्र काढली. म्हणजे दरवेळी तांत्रिकतेच्या क्लिष्टतेच्या आहारी ते गेले नाहीत, पण सामान्य माणसाला त्याविषयी काय वाटलं असेल, कितपत भीती असेल, धाक असेल, प्रेम असेल, हा मी विचार केला वगैरे असं त्यांनी म्हटलं. ते मला फार आवडलं. आणि त्यांचं एक कोटेबल कोट आत्ता 1-2 झाली तसं तेही मला फार आवडलं आहे. ते मी मागेही सांगितलं आहे खरं, की एका मुलाखतीत त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता माणसं यशाच्या मागे फार पळतात. प्रत्येक वेळी यशाच्या मागे धावावं लागत नाही. काही वेळा रमत गमत जाऊनही यश मिळतं. असं एक विधान यूट्यूबवर उपलब्ध आहे. हे म्हणजे हे माझ्या मनाचं नाही. तर मला असं वाटतं की रमत गमत जाणं आणि आजूबाजूचं आयुष्य बघत बघत जाणं. मी त्याहून कोणी वेगळा आहे असा एकदा स्टान्स आला की तो कलावंत वेगळाच पडतो, तो त्यात सामावत नाही. फडणीसांचं तसं कधीही झालेलं नाही. म्हणजे मी काही 1-2 चित्रांचे संदर्भ पण आणलेले आहेत की त्यांचं एक बाई अष्टभुजा देवी कशी असं एक प्रसिद्ध चित्र आहे. ते पुष्कळ ठिकाणी असतं. तिच्या एका हातामध्ये झारा आहे, एकात लाटणं आहे, ती पोळपाटावर उभी आहे वगैरे. पण तिच्या चौथ्या हातात 1955 साली शिद फडणीस या चित्रकारांनी बॅडमिंटनची रॅकेट दाखवली. मला हे खूप महत्त्वाचं वाटतं की ती रॅकेट काढायचा विचार त्यावेळी त्यांना सुचू शकला. नाहीतर पारंपरिक सगळ्या ज्या दृष्टी होत्या किंवा स्त्रियांच्या विषयीची एक सार्वजनिक कुरकुर असते की आम्हाला सदैव त्याच्या वेठीला बांधलं आहे. पण फडणीसांना 1955 साली ह्या बाईच्या चौथ्या हातात रॅकेट येऊ शकते किंवा ती झाऱ्या उलटण्या एवढी महत्त्वाची असू शकते असं त्यांना जे वाटणं जे आहे ना, म्हणजे कलावंताला एक तर काळाबरोबर राहावं लागतं आणि दुसरं भविष्यदर्शी असावं लागतं. पुढे काय होणार आहे 10 वर्षांनी 15 वर्षांनी ह्याचा अंदाज जो सूक्ष्मपणे तो व्यक्त करतो, तो शब्दांनी तर नाहीच करणार, पण ते फार वाटतं मला. फडणीसांच्यामध्ये कालसापेक्षता जशी दिसते, कालातीतता जशी दिसते, तशीच मला एक परिपूर्ण चित्रकार त्यांच्यात दिसतो. एक परिपूर्ण चित्रकार. म्हणजे मला अजिबात चित्रकलेत व्यक्तिशः गती नाही, पण मी सतत बघत आली आहे. आज 60-65 वर्ष मी बारकाईने चित्र बघते आहे. त्यातून मला जे काही जाणवतं ते 4-5 चित्रांचं फक्त उदाहरण सांगून मी थांबणार आहे, कारण इतरांनाही आपल्याला ऐकायचं आहे. मला असं वाटतं की एकीकडे भारतीय अलंकारिक शैलीतलं पूर्ण चित्र त्यांनी काढलं आहे. तुम्हाला जर आठवत असेल की एक उंटावरून जाणारी बाई आहे आणि त्याच्या मानेला तिने बाळाचा पाळणा टांगला आहे. हे इतकं विलक्षण सुंदर चित्र आहे ना. आणि ती जी गतीची भावना आहे ना, म्हणजे ती त्या बाळाच्या पाळण्यात आहे, त्या बाईचा उंटावर बसल्यावर मागचा पाय असं मागे आहे बरं का. त्या पायात पण गती आहे, त्या उंटात पण गती आहे, त्या मानेत पण गती आहे. म्हणजे प्रवास अशा अर्थाचं काहीतरी ते शीर्षक येते ह्याच्यात आहे, पण मी आता दाखवून वेळ घालवत नाही. म्हणजे एकीकडे भारतीय अलंकारिक शैली परिपूर्णपणे काढली, दुसरीकडे आम्ही जेव्हा चित्र बघतो तेव्हा आम्हाला वाटतं अरे हे अमक्या अमक्याची ना रेषा छान आहे, पण ह्याची कल्पकता तेवढी काही बरी नाही. अमक्या अमक्याचं ना कल्पकता बरी आहे, पण तो फॅन्टसी नाही करू शकत असं आम्ही मनात म्हणत राहतो. फडणीस सगळं करू शकतात. म्हणजे फडणीसांचं मला कल्पक चित्र कमाल वाटतं ते म्हणजे व्हेटरनरी डॉक्टर आहे आणि म्हशीची 2 शिंगं त्यांनी स्टेथोस्कोपसारखी कानाला लावली. आता हे विलक्षण कल्पक आहे हो, सुचणंच शक्य नाही माणसाला. त्यामुळे ते उत्तम. फॅन्टसीची फार सुंदर उदाहरणं आहेत. एक बाई नादात मुलीचं केस विंचरून देते आहे आणि तेलाची बाटली डोक्यावर धरली आहे, ती डोक्याच्या अर्ध्याच भागावर तेल पडतंय म्हणून एक वेणी खूप लांब झाली आहे त्या मुलीची, एक वेणी जमिनीपर्यंत आणि एक अर्धी. आता ह्याच्यामध्ये फॅन्टसीचा केवढा एलिमेंट आहे ना, की रस्त्यात जर आपण अशी एखादी बाई पाहिली की जिची अर्धा भाग खूप लांब आहे केस, तर आपल्याला कसं वाटेल.
आणि अतिशय निखळ विनोदाचा भाग. म्हणजे व्यंगचित्र हास्यचित्रातनं प्राथमिक अपेक्षा विनोदाचीच आहे. तो मला नेहमी वाटतो. तो म्हणजे पहाटे आलेला दूधवाला आहे आणि तो दूध देताना ती बाई पण झोपेत आहे, दूधवाला पण झोपेत आहे, पेंगतायत आणि दुधाची धार तो सोडतोय आणि खाली मांजर ती चाटून पिती. आता ही जी निर्मळ विनोद सृष्टी आहे, म्हणजे त्याच्यावरच मी माझ्या बोलण्याचा शेवट करणार आहे, की मला असं फार वाटतं की सुंदरती दुसरी दुनिया तशी ही सुंदरती हसरी दुनिया आहे. अतिशय देखणं हे सगळं जग आहे. ह्याच्यात कुरकुर नाही, तक्रार नाही, नाराजी नाही. म्हणजे रस्त्याचा ट्रॅफिक ह्याला आपण किती त्रासतो. फडणीसांच्या चित्रामध्ये ट्रॅफिकमध्ये थांबलेल्या 2 स्कूटरवरच्या मागच्या सीटवरच्या बायका एकमेकींना अक्षत पण देऊन घेतात. कुयरीने कुंकू काढलंय लावते, ही तिला पत्रिका देते, ती हिला पत्रिका देते आहे. तर जो अतिशय त्रासदायक होऊ शकला असता असा विषय सुद्धा प्रतिभावंताच्या तरल स्पर्शाने किती आनंददायी काही क्षणापुरतं होऊ शकतो. हे सगळं खूप बघण्यासारखं असं आहे. आणि मला असं फार वाटतं की फडणीस आजही आपल्याला का हवे आहेत किंवा फडणीस पद्धतीचं काम कोणी केलं तर आपल्याला का हवं आहे, ह्याचं साधं उत्तर असं की आपल्याला ते निर्मळ जग हवं आहे. आजच्या जगामध्ये खूप प्रकारचे ताण, स्पर्धा आहे, मत्सर आहे, रागलोभ आहे, विष आहे, जातीयता, अनेक गोष्टी आहेत. फडणीसांच्या चित्रात जो तो स्वतःमध्ये खुश आहे. आणि जो तो म्हणजे किती आहे की त्यांच्या त्या चित्रातला उंट पण खूप खुश आहे बरं का. म्हणजे मगाशी जे म्हटलं, मांजरीचा चेहराही अतिशय तृप्त आहे, कारण तिला जमिनीवर आयतं दूध प्यायला मिळतं. माणसं, जनावरं, छतावरचा पंखाही खूप खुश असतो फडणीसांच्या चित्रात. मला असं फार वाटतं की ही खुशी, हा साध्यातला आनंद, ही साधी माणुसकी, ह्या गोष्टी काळाच्या ओघात कमी कमी होत चालल्या आहेत. आणि त्या जिथे भेटतात ती फडणीसांची हसरी दुनिया हा आपला आनंदाचा ठेवा आहे. आणि तो आपल्याला असाच दीर्घकाळ ह्या पुढेही लाभत राहो अशी आम्ही सगळे मिळून प्रार्थना करू. आता पुढचे लोक आपली मतं मांडतील. धन्यवाद. तुम्ही जो बॅडमिंटनचा उल्लेख केला त्याच्यावरूनच मला एक त्यांचं अजून एक चित्र आठवलं बॅडमिंटनच्या संदर्भात. आणि साधारण त्याच काळातलं आहे की मिक्स डबलची मॅच असते. एक तरुण तरुणी मॅच जिंकलेत बॅडमिंटनचे आणि त्यांना चषक दिला जातो आहे. तर चषकाचा खालचा जो भाग आहे तो त्या तरुणाला देत आहे आणि वरचं चांदीचा जो कप आहे तो तरुणीला देते. असं एक त्यांचं चित्र आहे. विभागून, हां, विभागून असा तो विभागून दिलेला हे आहे. अजून एक तुम्ही जो मगाशी उल्लेख केला होता की कोठावळेंना रफ स्केचचं त्यांनी एक हे केलं होतं. हे त्या काळात नाही, आजही खूप अवघड गोष्ट आहे. अशीच एक अवघड गोष्ट म्हणजे कॉपीराईट. म्हणजे मला आठवतं आहे की 70-80च्या दशकात 2 नावं अशी होती जी कॉपीराईटसाठी गाजली होती. एक देवीदास बागुल आणि शिद फडणीस. मला वाटतं कॉपीराईटबद्दल तू पण एक बऱ्यापैकी. आणि ॲक्च्युली हा प्रश्न विचारताना थोडंसं मला धाकधूक काय होतं आहे की तू जे शिद फडणीसांचं छायाचित्र काढलेलं आहे त्याच्यावरनं एकाने AIचं कार्टून केलेलं आहे. ते इथे लावलेलं आहे. ते लावावं की नाही असा मला एक प्रश्न पडलेला होता. पण म्हटलं की हे नवीन एक दालन ओपन झालं आहे, बघूया काय काय लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि एकूण छायाचित्रकाराचंही काय म्हणणं असू शकते. तर ते जाताना तू नक्की बघ. काल बघितलं ना आणि लक्षात आलं आहे तुला तुझ्यात. तर हे जे आहे की कलाकारांनी आपल्या कॉपीराईटबद्दल आग्रही असणं, हे ह्याबद्दल तुला काय एकूण बोलावं असं वाटतं? मगाशी तुम्ही जो उल्लेख केला रेषाटन नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यात उल्लेख आहेच आहे हा. पण
विल्यम होगार्थ नावाचे जे कलाकार होते त्यांनी 1735 साली कॉपीराईटच्या संदर्भातला लढा पहिल्यांदा दिला आणि ब्रिटिश पार्लमेंटमधनं त्यांनी कॉपीराईटचा तो कायदा संमत करून घेतला. आपल्या इथे खूप नंतर म्हणजे आता ह्या गोष्टीला 1735 म्हणजे 190 वर्ष झाली. पण 60 साली शिदनना कॉपीराईटच्या संदर्भातला लढा परत द्यायला लागला. त्याचं कारण असं झालं की त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे त्यांनी ते की माझी चित्र कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या मासिकांवरती त्यांना आली आहेत असं कोणीतरी सांगितलं. तेव्हा आजच्यासारखं नव्हतं. आज आलं तर लगेचच ते व्हॉट्सॲपवरनं जाईल बघायला कोणालाही. पण तेव्हा तसं नसल्यामुळे त्यांना ते कळल्यावर मग त्यांनी कॉन्टॅक्ट केले. मग प्रकाशकांशी ते बोलले. चारुहासनी जी 2 नावं म्हणजे एक शिद फडणीस आणि देवीदास बागुल, इथे ईश्वर दिघे आईज ॲडव्हर्टायझिंगचे ईश्वर दिघे आलेले आहेत. त्यांनाही देवीदास बागुल त्यांचे अतिशय जवळचे मित्र होते. पण देवीदास बागुल आणि शिद फडणीस या दोघांचा जो लढा होता त्यात थोडासा फरक होता. कॉपीराईट संदर्भातच होता लढा तो. पण बागुलांनी कायद्याच्या अंगाने जाऊन जास्त ते सिद्ध करायचा कायम प्रयत्न केला. त्यामुळे आपल्या इथं कानफाट्या असं नाव पटकन पडतं तसं त्यांचं झालं. योग्य न्याय्य मागणी होती त्यांची, पण ती मान्य व्हायला खळखळ केली लोकांनी. त्याच्याच विरुद्ध बाजूला शिदननी त्यांच्या पद्धतीने म्हणजे इथं जे सगळे आपण बघतोय हास्यचित्र ह्या पद्धतीने त्यांनी समजून सांगून प्रकाशकांना त्यांच्या बाजूनी निर्णय घ्यायला लावला. म्हणजे जसं मग अशी रफ स्केचेसला त्यांनी मानधन पाठवायला लागलं त्यांना कोठावळ्यांना तसं. तर हा एक म्हणजे वैयक्तिकरित्या जो दोघांतल्या स्वभावाचा फरक होता तसा फरक आहे. पण कॉपीराईट म्हणजे एक्झॅक्टली काय असतं तर ते खरं म्हणजे आजही हा लढा चालूच आहे. म्हणजे माझाही तो लढा चालूच आहे. 60 साली त्यांनी केला. आता मी 2025 साली सुद्धा मला तो लढा लढायला लागतोय. जागरूकता आहे का नाही आहे तर कॉपीराईटबद्दल आपल्या बऱ्याच लोकांना काही माहीत नाही आहे. म्हणजे त्याच्यावर काही अभ्यास केलेला नसतो किंवा ते वाचलेलंही नसतं असं असेल. कॉपीराईट नोंदवायला लागतो का इथपासून हे आहे. तर चित्र काढलं की बाय डिफॉल्ट तो त्या चित्रकाराचा कॉपीराईट असतो. ऑथरशिप आणि कॉपीराईट हे वेगवेगळे आहेत. ऑथरशिप म्हणजे कॉपीराईट हा त्या चित्रकाराचा कडेच असेल किंवा फोटोग्राफरकडेच असेल असं नाही. कामाच्या पद्धतीमध्ये कसं आहे त्याच्याप्रमाणे तो बदलतो. पण ऑथरशिप कायम राहते. म्हणजे समजा मी एखादं प्रकाशचित्र घेतलं ते मी नोकरी करतो आहे कोणाकडे तरी आणि त्यांच्यासाठी मी घेतलं तर त्याचा कॉपीराईट त्यांच्याकडे जाऊ शकतो आणि त्याची ऑथरशिप मात्र कायम माझी राहते. जर का त्याचे दोघांमध्ये ॲग्रीमेंट नसेल तर. म्हणजे नोकरी करणारे जे प्रकाशचित्रकार असतात प्रेस फोटोग्राफर्स असतात त्यांचा जो कॉपीराईट तो प्रकाशनाकडे असतो. पण खाजगी करणारे जे माझ्यासारखे असतात की जे काही ठराविक काळासाठी त्यांनी ते काढलेले आहेत आणि दिलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ कुठलंही एखादं पोर्ट्रेट असेल त्याचा किंवा जाहीर कार्यक्रमात काढलेले पोर्ट्रेट असेल त्याचा कॉपीराईट हा फोटोग्राफरकडे राहतो. अशी एक हे आहे. पण आपल्या इथे ते माहिती असून किंवा अजाणतेपणे असेल तो दिला जात नाही. वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही जर का बघितलं तर फोटोंच्या शेजारी क्रेडिट येणं ही आता गेल्या 5-10 वर्षातली गोष्ट आहे की ती यायला लागलं आहे. तरी त्यात काही ठिकाणी सगळ्या याच्यात अजूनही देत नाहीत. टाइम्स ऑफ इंडिया हे अशी आहे की त्यांनी फार पूर्वीपासून ते फोटोच्या शेजारी क्रेडिट देतात. मग माहिती असताना द्यायचं नाही असं का करायचं. त्याच्यात पळवाट अशी असते की आम्हाला माहीतच नव्हतं. पूर्वीच्या काळी असायचं. आता डिजिटल असल्यामुळे त्याच्यात मेटा डाटा जो असतो त्याच्यामध्येच कॉपीराईट माझा इनकॉर्पोरेट करता येतो. डिजिटल आल्यामुळे तो फायदा झालेला आहे. मग तो बदलता येत नाही कोणाला. पण आम्हाला माहीत नव्हतं हे सांगण्यात काय अर्थ आहे. तुम्हाला माहीत नव्हतं तर तिथे सोय आहे की कॉपीराईट अज्ञात असं लिहा. अननोन कॉपीराईट अननोन असं लिहा. ही पद्धत तिकडे आहे. माझी म्हणजे हा जो लढा आहे त्याच्यामध्ये पंडित भीमसेन जोशींवर ते 75 वर्षांचे झाले तेव्हा एक फोटोंचं पुस्तक आम्ही केलं. त्याच्यात अगदी छोटा 1 इंचाचा छापला आहे फोटो पण त्याच्या शेजारी त्यांचा कॉपीराईट ज्यांनी काढला आहे त्याचा दिलेला आहे मी. आणि ते मान्य असेल तरच मी ते करायला तयार होतो असं सांगितल्यामुळे त्या समितीने मला ते करू दिलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भीमसेनजींच्या सारख्यांनी त्याची दखल घेतली आणि माझं कौतुक केलं त्याच्यात. पण ठीक आहे आपला लढा चालू आहे तो चालू राहील.
काही लोकांना ते पटेल, काही लोकांना पटणार नाही, पण कायद्याने जे आहे ते तर मान्य करणं स्वाभाविक आहे, म्हणजे तो योग्यपणा आहे ते. मला असं वाटतं की तो हा न संपणारा विषय आहे. म्हणजे ते कॉपीराईट हा खूप मोठा विषय आहे, त्याच्यात खूप बारक्या गोष्टी आहेत आणि त्या जर का लक्षात घेतल्या तर आजही ते सुकर होऊ शकतं. पण प्रत्येक पिढीमध्ये कोणाला तरी लढा द्यायलाच लागणार आहे आणि तो लढा तसाच चालू राहील नक्की. या कॉपीराईटबद्दल मला एक अनुभव आहे. एक ऑस्ट्रेलियाचं मराठी कपल इथे भारतात आलं होतं, पुण्यात आलं होतं आणि त्यांनी एक प्रयत्न केला होता की चित्रकला क्षेत्रात काही करायचा वगैरे. म्हणजे त्यांनी सगळ्यांना एकत्र करून पोर्टल करायचं अशा पद्धतीचं हे केलं होतं आणि त्यांनी कॉपीराईट या विषयावर एक व्याख्यान ठेवलं होतं. राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीच्या शेजारचा जो हॉल आहे तिथे ठेवलं होतं आणि मला प्रेक्षक म्हणून बोलावलं होतं की सगळ्या चित्रकारांना बऱ्याच बोलावलं होतं, त्यात मी प्रेक्षक म्हणून होतो. तर जो कॉपीराईटवर एकूण सगळं जे व्याख्यान देत होता त्यांनी मध्ये रेफरन्ससाठी एक चिंटूची स्लाईड टाकली आणि माझ्याकडनं अजिबात काही त्यांनी विचारलं नव्हतं की बाबा ही वापरू का वगैरे. आणि मग आयोजकांनी सांगितलं की अरे ते समोरच बसलेत, तेव्हा ते स्वतःच इतके खजील झाले. आणि म्हणजे हा किती, म्हणजे जो कॉपीराईटचं काम करतो तोही किती इग्नोरंट असू शकतो. तर तो लढा अजूनही चालू आहे, जो शिदननी 60 साली सुरू केला होता आणि मला वाटतं तुलाही अशा पद्धतीचं हे असेल. अजून एक मला एक जाणवतं, म्हणजे अगदी पुलं वगैरेंपासनं समीक्षक हे थोडेसे विनोद, हास्यचित्र वगैरे याच्याकडे एक थोडंसं एक दुर्लक्ष किंवा टीकात्मक जास्त असतात असं मला वाटतं. आणि एकूण तुम्हालाही कदाचित तो एक अनुभव असेल की विनोदी लेखन हे थोडंसं दुय्यम किंवा हास्यचित्र, म्हणजे चित्रकलेच्या क्षेत्रात सुद्धा हास्यचित्र, कार्टून्स ही दुय्यम अशा पद्धतीने बघितलं जातं का? तुम्ही स्वतः एक साहित्यिक आहात, समीक्षक पण आहात, म्हणून तुम्हाला मी विचारतो. अगोदर मंगलाताईंचा एक मुद्दा पुढे नेतो की मला असं वाटतं की शिदननी गेल्या 75 वर्षांमध्ये जी हास्यचित्र काढली आहेत त्याचा जर अतिशय गंभीरपणे अभ्यास एखाद्या अभ्यासकांनी केला तर मध्यमवर्गीय मराठी संस्कृती कशी बदलत गेली याचं एक चित्र आपल्याला त्यातून निश्चितपणाने पुढे येईल. कारण माझ्या लयभारी या विनोदी कथासंग्रहाला त्यांनी जे मुखपृष्ठ केलं आहे त्याच्यावरची कथा अशी आहे की एक माणूस संपत चाललेल्या टूथपेस्टवर असा उभा आहे आणि तो ब्रशमधून, म्हणजे त्याच्यावर पाय देऊन उभा आहे आणि त्यातनं ती पेस्ट बाहेर काढतोय आणि ब्रशमध्ये घेतोय. तर त्यामुळे तो एक भाग त्याच्यामध्ये दिसतो. आत्ता यांनी कॉपीराईट संदर्भात बोलले, पण एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की या चित्रांचं प्रदर्शन जे गावोगावी झालं तर ते सगळे ट्रक त्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पोचले की जकातवाले अडवायचे त्याला आणि मग त्यांना सांगावं लागायचं हा माल नाही आहे म्हणून. ही सगळी चित्र आहेत, पण आता त्यांना कोण सांगणार, एकतर खातं जकात. तर त्यामुळे म्हणजे अवकात काय असू शकते आपण समजू शकतो. तर त्यासाठी सुद्धा शिदननी लढा दिला आणि पु ल देशपांडे, जयंतराव टिळक यांच्या सहीचं एक पत्र, निवेदन त्यावेळेला सरकारी खात्याला पाठवलं आणि सरकारी खातंही खूप जागरूक होतं. लगे उत्तर आलं, आपल्याला असं काही उत्तर आलं नसतं. तर तोही त्यांचा लढा मला खूप महत्त्वाचा वाटतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समीक्षा. तर समीक्षा हा गंभीरपणे करण्याचा व्यवहार आहे. म्हणजे समीक्षेची फार चांगली व्याख्या केली की उत्तम कलाकृतींचं सर्जन आणि दुय्यम कलाकृतींचं हनन हा समीक्षकांचा खरा धर्म आहे. की जे चांगलं आहे त्याचं तोंड भरून कौतुक करणं आणि जे दुय्यम दर्जाचं आहे त्याची जाणीव करून देणं. पण दुर्दैवाने काय झालं आहे की आपल्याकडे समीक्षकांचे सुद्धा मठ तयार झालेले आहेत आणि पारंपरिक मानसिकतेतून आपले समीक्षक बाहेर यायला तयार नाहीत. त्यामुळं नवतेचं फार उत्कटतेने स्वागत आपल्याकडे झालेलं नाही आहे. तर त्यामुळं समीक्षा हा व्यवहार हा असाच आहे. आणि पुलंनी म्हटलंच आहे, समीक्षक हे भोवारणीसारखे असतात,
बोहरणीला किती चांगले कपडे दिले तरी तिचं कधी समाधान होत नाही. तर त्यामुळं समीक्षकांचं काही फार मनावर घेतलं पाहिजे असं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की जे लोकप्रिय आहे त्याच्याकडे समीक्षक दुर्लक्षच करत आलेले आहेत. लोकप्रिय साहित मृत्युंजय, छावा, युगंधर त्यांचं कुठं भरभरून कौतुक केलं, पण वाचक काही थांबले नाहीत. वाचकांमधले जे सर्जनशील वाचक असतात त्यांना चांगलं काय आहे ते कळतंच, त्यामुळे त्याचं स्वागत होतंच. तर त्यामुळे शीदनच्या चित्रांची समीक्षा झाली नसली तरी काही फरक पडला नाही. उलट समीक्षकांचं दुर्दैव म्हणावं लागेल की आपल्या मातीतून काही एक प्रेरणा घेऊन या प्रकारची सर्जनशीलता विकसित करणाऱ्या एका चित्रकाराकडे दुर्लक्ष केलं. हे समीक्षकांच्या दृष्टीने खरं खाली त्यांना मान घालावी लागेल अशा प्रकारचं एक चित्र आहे. पण रसिकांनी त्याच्यावरती भरभरून प्रेम केलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की याला जोडून एक सांगितलं पाहिजे की विनोदी लेखन म्हणजे विनोद हाच मुळामध्ये दुर्मिळ आहे आणि तो सतत घडावा यासाठी प्रयत्न केला तर अतिपरिचयात अवज्ञा होण्याची फार मोठी शक्यता असते. आणि त्यामुळं आत्र्यांनी सांगून ठेवलं आहे की देवादिकांनी समुद्रमंथन केलं, त्यांना 14 रत्न सापडली, पण विनोद नावाचं 15वं रत्न त्यांना सापडलं नाही. त्यासाठी संसारातील अनुभवाचंच मंथन करावं लागतं. तर त्यामुळे हे असं मंथन करण्याचं काम कुणी केलं तर विनोदी लेखकांनी केलं आणि हास्यचित्रकारांनी केलं. आणि त्यामुळं विनोदी लेखक जे होते त्यांची साहित्य क्षेत्राकडनं उपेक्षा झाली नाही. आपण पहा की राम गणेश गडकरी असतील, नंतर पुढच्या टप्प्यावर माझे श्रीपाद कृष्ण कोलटकर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, पु ल देशपांडे, मंगलाताईंपर्यंत वाचकांना उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा सगळ्या महत्त्वाच्या विनोदी लेखकांना मिळालेलं आहे. म्हणजे साहित्य क्षेत्राने तसं काही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही. आणि व्यंगचित्रकार किंवा हास्यचित्रकारांकडेही नाही. प्रशांत कुलकर्णी किंवा तुम्ही सकाळमध्ये चिंटू सर्कस सदर चालवलं तर पहिल्यांदा अंक हातामध्ये आल्यानंतर आपण पाहतो ते प्रशांत कुलकर्णींनी आज काय भाष्य केलेलं आहे त्याच्याकडे. तर त्यामुळं या गोष्टींच्याकडे काही 4-6 लोकांनी दुर्लक्ष केलं ज्याला स्वतःला समीक्षक म्हणून घेतात. त्यामुळं या लोकांचं काही बिघडलेलं नाही आहे. आणि ज्यांना काहीच येत नाही ते समीक्षक होतात असं आनंद यादवांनी सांगितलंय. जे सर्जनशील काही काम करू शकत नाहीत मग त्यांनी खरं ती एक खूप गंभीरपणे वाटचाल करण्यासाठीची एक ज्ञानशाखा आहे. पण आपल्याकडे काय झालंय की दुर्दैवाने आपले सगळे समीक्षक महान साहित्य कृतीच्याच प्रेमामध्ये असतात किंवा महान साहित्यकारांच्या. आणि त्यामुळं छोट्या छोट्या टेकड्यांच्याकडे कोणाचं दुर्लक्ष म्हणजे लक्ष जात नाही. पण या टेकड्यांचे हिमालय झाले आहेत हेही काळाने पुढे पाहिलेलं आहे. तर त्यामुळं समीक्षकांच्याकडे फार लक्ष द्यायची आवश्यकता नाही. आणि जोपर्यंत मराठीतला समीक्षा व्यवहार हा गंभीरतापूर्वक केला जाणार नाही म्हणजे खरं तर समीक्षेचं इतकं महत्त्व आहे की जसं न्यायव्यवस्था कोलमडली की समाजामध्ये अंधाधुंदी निर्माण होते तसं समीक्षेचं अधःपतन म्हणजे साहित्य व्यवहाराचं अधःपतन. पण हे समजून घेण्यासाठी समीक्षक सुद्धा त्या ताकदीचे असावे लागतात. तर ते नाही शेवटी जसं तुम्हाला तुमच्या लायकीचे नेते मिळतात जनतेला असं म्हटलंय तसं साहित्य व्यवहाराला सुद्धा लायकीचे समीक्षक मिळतात. तर तसा तो भाग थोडा झालेला आहे. पण त्यामुळं समीक्षकांनी दुर्लक्ष केलं या गोष्टीला फार महत्त्व नाही. शेवटी जे चोखंद आणि जाणकार वाचक आहेत ते या सगळ्या किंवा रसज्ञ ज्याला म्हणू आपण रसिक ते या गोष्टींकडे गांभीर्याने पाहतात. पण मला एकूण सगळं जर पाहिलं तर असं जाणवतं की मुळातच विनोद हा फार कमी प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्या प्रकारची निर्मिती करणारी माणसंही खूप संख्येने कमी आहेत. त्यामुळं त्यांनी कायम लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि ती या सगळ्या व्यवहाराच्या केंद्रस्थानी राहिलेली आहेत. तर त्यामुळे समीक्षकांनी दुर्लक्ष केलं तरी जाणत्या लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही असं आपण निश्चितपणाने म्हणू शकतो. हाच प्रश्न फडणीसांना त्या आकाशवाणीच्या मुलाखतीत विचारला होता की हास्यचित्रकार दुर्लक्षित राहतात असं तुम्हाला वाटतं का. त्यांनी असं उत्तर दिलं आहे ते ऑन रेकॉर्ड आहे की पुण्यात तरी हे विधान करणं बरोबर नाही, इथे RK लक्ष्मण भवनसुद्धा होऊ शकतं. म्हणजे आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल या बालगंधर्वला आणि यशवंतरावला फडणीस साहेबांची जी प्रदर्शनं झाली
रस्त्यावरती रांगा गेल्याचे फोटो छापलेत वर्तमानपत्राने. अजून किती उदंड प्रेम असावं. तर त्यामुळे समीक्षकांचा आपण विषय बाजूला ठेवूया. धन्यवाद. खरं तर शिदनचा खजिना एवढा मोठा आहे आणि लुटू किती दोन्ही कराने असंच आपलं अवस्था आहे. बोलायला खूप आहे पण वेळ मर्यादा वगैरे लक्षात घेता इथे थांबतो. काल प्रशांतनी एक चांगला मुद्दा काढला होता की एक हास्यचित्रांचं म्युझियम व्हावं आणि त्या म्युझियमला शिद फडणीस यांचं नाव असावं. त्याच्यापुढे मी जाऊन असं म्हणतो की त्या म्युझियमचं उद्घाटनही शिद फडणीसांच्या हस्ते व्हावं. नक्कीच, कारण आहे आपल्या इथे पुणे युनिव्हर्सिटीत हास्यचित्रांचं म्युझियम आहे पण ते पूर्ण भारतभर जगभर थोडंसं विस्कळीत अशा पद्धतीचंच आहे. पण मराठी कारण मराठी काल प्रशांतनीच हे सांगितलं की मराठी व्यंगचित्रकलेचा खजिना एवढा मोठा आहे की एक मोठं म्युझियम त्याला डेडिकेट होऊ शकेल आणि त्यातला एक मोठा विभाग शिद फडणीसांसाठी डेडिकेट करता येईल. तर याच्यावर मी इथे थांबतो. तुमच्या सर्वांचे आभार मानतो की अतिशय छान प्रतिसाद देत तुम्ही हे संपूर्ण ऐकलत. प्रसन्न रे